पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 31व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे। परावर ब्रह्माचं आपल्याला जेव्हा ज्ञान होईल, म्हणजे परावर ब्रह्म जेव्हा दृष्ट होईल, तेव्हा 3 त्याचे फल आपल्याला प्राप्त होतात। 3 वेगवेगळे फल प्राप्त होतात असं म्हटलं तरी चालू शकतं, किंवा 3 एकत्रित फल प्राप्त होतात असंही म्हटलं तरी चालू शकतं। तर ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते घ्यायला हरकत नाही। परंतु एक जरी फल प्राप्त झालं तरी त्याचं कारण म्हणजे परावर ब्रह्म जे आहे ते त्याला ज्ञात झालेलं आहे, किंवा त्याला ते दृष्ट झालेलं आहे। तर परावर ब्रह्म पाहावं असं वाटणं ही काही साधारण माणसाची इच्छा नसते। म्हणजे भगवंत आपल्याला दृष्ट व्हावा, भगवंत आपण पाहावा असं साधारण माणसाला वाटणं अशक्य आहे। त्यासाठी फार मोठी तपश्चर्या असणं अपेक्षित आहे। या जन्मी पूर्वजन्मी कधीतरी ही तपश्चर्या असणं अपेक्षित आहे। जर पूर्वी नसेल तर आत्ता ही तपश्चर्या करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्या भगवंताला पाहावं असं आपल्याला वाटेल। संसार पाहावा असं जसं वाटतं, संसारातल्या अनेक गोष्टी पाहाव्यात असं वाटतं, तसं भगवंत पाहावा असं वाटणं हे काही सहज होणारी गोष्ट नाही। जर आपल्याला तसं होत असेल तर समजून घ्यायला पाहिजे की आपण पूर्वजन्मी या गोष्टी केलेल्या आहेत। परंतु तसं होत नसेल तर पूर्वजन्मात आपण काही हे केलेलं नाही आहे, म्हणजे पूर्वी कधी केलेलं नाही, म्हणून आता आपल्याला ते करावं लागेल, जेणेकरून आपली तशी दृढ इच्छा होईल। तर या भगवंताचं दर्शन झाल्याने, किंवा या भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर, किंवा हा भगवंत दृष्ट झाल्यावर कर्माचा क्षय होतो, हा अभ्यास आपण सध्या करीत आहोत। मागील चिंतनामध्ये कर्माचा क्षय व्हावा असं वाटणं किती गरजेचं आहे याचा आपण विचार केलेला आहे। कर्माचा क्षय व्हावा असं वाटणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे आता बस, आता मला काही करायची इच्छा नाही असं वाटणं ही काही साधारण माणसाची पुन्हा इच्छा नाही। कारण प्रत्येक जण काहीतरी करत राहा, काहीतरी करत राहा असं सांगत असतो। प्रत्येकाला काहीतरी करावं असं आंतरिक वाटतच असतं। तर करणं थांबवणं यामध्ये 2 भाग दिसतात। एक म्हणजे हा अभ्यासानंतर कर्माचा क्षय व्हावा असं वाटणं, आणि एक म्हणजे आळसामुळे तसं वाटणं। आळसामुळे जर तसं वाटलं तर तो तमगुण आहे आणि तो नरकाला नेणार आहे। म्हणून आळस म्हणून कर्मक्षय हा काही शास्त्रामध्ये सांगितलेला नाही आहे। कर्मक्षय जो आहे तो कशासाठी व्हायला पाहिजे, कर्मक्षय कशासाठी व्हायला पाहिजे त्याचा आपण विचार करायचा। म्हणजे कर्मक्षय झाल्याने काय होणार आहे, पण कर्मक्षय तिथपर्यंत होत नाही जिथपर्यंत परावर ब्रह्माचं ज्ञान होणार नाही, किंवा परावर ब्रह्म दृष्ट होणार आहे, तिथपर्यंत खरा कर्मक्षय होत नाही। पण असं जरी असलं तरी पहिल्यांदा कर्मक्षय व्हावा असं त्याला वाटायला पाहिजे, त्या व्यक्तीला, त्या साधकाला तसं वाटायला पाहिजे की आपला कर्मक्षय व्हायला पाहिजे। खरा कर्मक्षय तेव्हाच होणार आहे जेव्हा भगवंताचं ज्ञान होईल, पण तशी इच्छा आधीपासून असणं गरजेचं आहे, तर ते होईल असा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे। तर कर्म हा साधारण शब्द आपण पाहिलेला आहे। कर्म म्हणजे अनेक प्रकारे ज्याची विभागणी शास्त्रामध्ये आढळते असा हा शब्द आहे। कर्म काही एकदम फक्त सहज सोपा शब्द आहे असं म्हणता येत नाही, कारण कर्म
अनेक प्रकारे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कर्माची विभागणी करण्यात आलेली आहे. एक विभागणी अशी आहे ज्याच्यामध्ये निषिद्ध कर्म, काम्य कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म असे कर्म सांगण्यात आलेले आहेत. आता नित्य कर्म असो का निषिद्ध असो का काम्य असो का प्रायश्चित्त कर्म असो, हे कुठलेही कर्म जरी असले तरी ती कर्म मुळात क्रियेतून तयार होत असतात. त्या त्या प्रकारची क्रिया केली की तसं कर्म तयार होतं. आता निषिद्ध कर्म असेल तर ती क्रिया जी आहे ती करू नये असा त्याचा अर्थ आहे. जी करू नये ती क्रिया केली तर त्यातून निषिद्ध कर्म तयार होतं. जे कर्म कायम करावं असं सांगण्यात आलंय त्याला नित्य कर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म जे आहे ते कुठल्या तरी निमित्ताने केलं जातं, म्हणजे कुठल्या तरी निमित्ताने त्या क्रिया केल्या जातात म्हणून त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. प्रायश्चित्त कर्म जे आहे ते कुठल्या तरी पापाच्या क्षालनासाठी ते कर्म केलं जातं. शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे की कुठलं पाप असेल तर काय कर्म करावं किंवा कुठलं प्रायश्चित्त घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे. आता तो एवढा अभ्यास आपण काही करत नाही, आपण पाहत नाही. तर ही जे कर्म आहेत हे कर्म मुळात तयार कुठे होतात? क्रियेतून तयार होतात. त्या क्रियेतून ते कर्म तयार होतात. मग कर्माची विभागणी कशी जरी असली तरी क्रिया जशी तशीच त्या कर्माची विभागणी होती. म्हणजे जशी क्रिया तसं कर्म. म्हणजे नित्य आहे का नैमित्तिक आहे का निषिद्ध आहे का काम्य कर्म आहे का प्रायश्चित्त कर्म आहे, ते सकाम कर्म आहे का निष्काम कर्म आहे, हा तुझा पुढचा भाग असतो. कारण हे जे सगळे कर्म आहेत हे सहज शरीराकडून होत असतात. पण सहज जरी होत असले तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे आतमध्ये अंतःकरण त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं किंवा अंतःकरणातून त्या कर्माची खरं तर तयारी होत असते. तर कर्म जे आहे हे कर्म अशा प्रकारे विभागलेला आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग क्रियमाण कर्म किंवा दुसरी पद्धत क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे जे वर्तमान काळात चालू आहे त्याला क्रियमाण कर्म असं म्हणतात. म्हणजे आपण इथे आता बसलेलो आहोत, एखाद्या विषयावर आपण अभ्यास करीत आहोत, हे काय? हे क्रियमाण कर्म आहे. म्हणजे मी बोलतोय तुम्ही ऐकताय, हे क्रियमाण कर्म आहे. म्हणजे ही जी क्रिया आहे ही आत्ता चालू आहे, म्हणजे वर्तमान काळात चालू आहे म्हणून त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. दुसरं जे आहे ते संचित कर्म आहे. संचित कर्म म्हणजे काय तर क्रियमाण कर्म केल्यानंतर आपण जेव्हा क्रियमाण कर्म करतो तेव्हा त्या क्रियमाण कर्माला लगेचच फळ येत नाही. कुठल्याही कर्माचं फल येण्यासाठी मध्ये वेळ लागते. म्हणजे वेळ हा मधला एक काय भाग आहे. तर कुठलंही कर्म जेव्हा होतं तेव्हा त्याचं फल येण्यासाठी एक विशिष्ट वेळ लागते. मग ती वेळ येईपर्यंत ते कर्म जे आहे ते कुठेतरी साठवलं जातं. ते शरीरामध्ये जिथे साठलं जातं त्या ठिकाणी त्या कर्माचं नाव होतं संचित. म्हणजे ते साचलेलं राहतं म्हणून त्याला संचित कर्म होतं. ते जेव्हा फलोन्मुख होईल म्हणजे जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा ते त्याची प्रतिक्रिया देतं. त्याची प्रतिक्रिया तेव्हा होते. तर कुठल्याही कर्माचं फल लगेच येत नाही, काही वेळाने विशिष्ट वेळाने येतं. मग ती वेळ किती असू शकते? काही सेकंद असू शकते तर काही कल्प असू शकते. त्याचं काही सांगता येत नाही. आता कल्प का म्हणतोय मी? सांगण्याचा मुद्दा असा आहे की किती वेळाने येईल सांगता येत नाही. म्हणजे याच जन्मात ते भोगावं लागेल असंही नाही, कदाचित पुढे कधीतरी भोगावं लागेल. तर प्रत्येक क्रियमाण कर्माचं फल लगेच मिळत नसल्यामुळे जे कर्म लगेच फल देत नाही ते साठवलं जातं. म्हणजे त्याची प्रतिक्रिया आपल्याला मिळण्यासाठी जी वेळ लागणार आहे त्यामुळे ते साठवलं जातं आणि त्या कर्माला नाव येतं संचित कर्म. आपल्या अंतःकरणामध्ये चित्त नावाच्या अवयवामध्ये ते साचवलं जातं. त्यानंतर जे कर्म फलोन्मुख होईल आणि पुढे मनाकडे, बुद्धीकडे, अहंकाराकडे, पाच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि शरीराकडे पाठवलं जातं ते जे कर्म आहे म्हणजे जे फलोन्मुख झालं आणि आता ते करण्यासाठी पुढे गेलं म्हणजे ज्याची आता पुढे रवानगी झाली त्या कर्माचं नाव आहे
प्रारब्ध कर्म. हे प्रारब्ध कर्म जे आहे, ह्या प्रारब्ध कर्माला आपण भोगत असताना, हे करीत असताना पुन्हा त्याच्यातून क्रियमाण तयार होतं. तर क्रियमाण संचित प्रारब्ध, क्रियमाण संचित प्रारब्ध हा न संपणारा खेळ आहे. कारण जेव्हा क्रियमाण करणार तेव्हा संचित तयार होणार, जेव्हा संचित असेल तेव्हा ते कधीतरी प्रारब्धामध्ये येणार. प्रारब्ध जेव्हा आपण भोगतो तेव्हा त्या प्रारब्धातून पुन्हा क्रियमाण तयार होणार. हे चक्र आहे, हे अव्याहतपणे चालू आहे. आणि यामध्ये सगळे जीव गुरफटलेले असल्यामुळे कर्मानुबंधिनी मनुष्य लोके असं म्हणतात. फक्त मनुष्य लोक हा आपल्याला उद्देशून वापरलेला शब्द जरी असला तरी याच्यावत सर्व जीव यांच्यामध्ये बांधलेले आहेत. म्हणजे कर्माच्याच फेऱ्यामुळे, कर्माच्याच गतीमुळे तो एखादा जीव स्वर्गाला जातो, एखादा नरकाला जातो. तिथून त्या कर्माचा क्षय झाला की पुन्हा तो दुसऱ्या लोकांना जातो. तर कर्म जे आहे हे कर्म त्याला फिरवत राहतं. म्हणजे आपल्याला फिरवायला कारण काय? कर्म. कर्मामध्ये आपल्याला फिरवण्याची ताकद आहे. जसं कर्म असेल तसं शरीर मिळतं. एखाद्याचं कर्म जर कुत्र्याचं असेल तर त्याला शरीर कुठलं मिळणार? कुत्र्याचंच मिळणार आहे. माणसाचं कर्म असेल तर माणसाचं शरीर, देवाचं कर्म असेल तर देवाचं शरीर मिळतं. जसं कर्म आहे तसं त्याला शरीर मिळत राहतं. आपल्याला आता मनुष्याचं शरीर मिळालं, त्याचं कारण काय? मनुष्य शरीरासाठी लागणारं कर्म आपलं फलोन्मुख झालं. म्हणजे मनुष्य शरीराचा आपला भोग आहे म्हणून आपला मनुष्य शरीर आपल्याकडे आहे. ज्या दिवशी मनुष्य शरीराचा भोग संपणार त्या दिवशी आपला मृत्यू आहे. मग त्यानंतर कर्म जे आहे ते पुन्हा काय केलं जाईल? तपासलं जाईल. मग जर अधिक पाप कर्म असेल तर तो नरकाच्या दिशेने जाईल, अधिक पुण्यकर्म असेल तर स्वर्गाच्या दिशेने जाईल. पाप पुण्य समसमान असेल तर मृत्यू लोकाला येईल, मनुष्य देहामध्ये येईल. न्यून पुण्य अधिक पाप असेल तर स्त्री देहाला जाईल, आणि पुण्य थोडं अधिक पाप थोडं कमी असं असेल तर पुरुष देहाला येईल. तर ही रचना आहे, ही सृष्टीची अशा प्रकारची रचना आहे. तर हे काही संपत नाही, चालू आहे, फेरा चालू आहे. मग ह्या फेऱ्यामध्ये आपल्याला आवड आहे तर मग त्यासाठी काही हा विषय नाही. वेदांत हा विषय अशा कुठल्याही माणसासाठी नाही ज्यांना ह्याच्यामध्ये आवड आहे. म्हणजे फिरायची आवड असेल तर हा विषय काय आपल्यासाठी नाही. हा काही आपल्याला बळजबरीने घेण्याचा विषय आहे का? हा घेतला नाही तरी आपल्याला काही कोणी त्रास देणार नाही, कोणी अडवणार नाही. या सृष्टीमध्ये या विषयाकडे तुम्ही आले नाहीत तरी काहीही फरक पडत नाही. म्हणजे यायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. म्हणजे समजा तुम्ही जर आत्ता इथपर्यंत बऱ्याच दिवस अभ्यास करताय, काय ते करताय, पण तुम्हाला आत्ता जर असं वाटलं की नाही आपल्याला हे नकोय, आपल्याला फेऱ्या मारायचं आहे, म्हणजे मनुष्य त्यानंतर मेल्यानंतर पुन्हा दुसरं शरीर मिळेल मग असं फिरत राहायचं, काही हरकत नाही, असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी हा विषय नाहीये. तुम्ही विनाकारण याच्यात वेळ वाया घालू नका. म्हणजे हा विषय एकदम पक्का ठरलेला आहे कोणासाठी आहे, आलं लक्षात? बळच काही आपल्याला म्हणता येणार नाही की नाही मला हे थांबवायचं म्हणून, असं बळच काही कोणाला म्हणता येणार नाही. तर ज्याला असं वाटतं की आता हे जे हा जो फेरा आहे, म्हणजे हे जे चक्र आहे, हे चक्र मला थांबवायचं आहे, म्हणजे काय करायचं? त्याला कर्माचा क्षय करायचा, हे थांबवायचं आहे. जसं एखादी गाडी चाललेली असते, ती वेगाने गाडी चालू आहे. आता ती गाडी थांबवायची असेल तर काय करावं लागतं? गाडी जर थांबवायची असेल तर काय करावं लागतं? ब्रेक दाबावं लागतं. ब्रेक दाबले की ती गाडी थांबते. ब्रेक दाबले की थांबेल का? हा, मग नंतर थांबले, मग ब्रेक सोडल्यावर गाडी बंद पण करावी लागेल. बंद नाही केली तर गिअर काढावं लागेल, नाही का? म्हणजे गिअरमध्ये गाडी आहे समजा, आणि तुम्ही जर थांबवली गाडी ब्रेक दाबून, त्याच्यानंतर काय होईल? तुम्ही जर ब्रेक काढला तर परत चालत जाईल पुढे, म्हणजे गिअर पण काढावं लागेल. म्हणजे आपण काय करतो? ब्रेक दाबतो, गिअर काढतो, आणि मग गाडी थांबली की तिथे संपत नाही विषय. त्याच्या पुढे काय होतं? त्याचं बंद करतो गाडी, म्हणजे चावीने गाडी बंद करतो, इग्निशन ऑफ करतो, तेव्हा झालंय गाडी बंद, है ना? बरोबर नाही? तर ब्रेक दाबल्यानंतरही लगेचच काही गाडी थांबत नाही, म्हणजे ब्रेक दाबल्यानं लगेच थांबले असं होत नाही. किंवा गाडी आपली चाललेली आहे, आपण जर इग्निशन एकदम बंद केलं तरी काही गाडी तिथल्या तिथे थांबणार नाही.
म्हणजे समजा आपण गाडी चालवत असताना न्यूट्रलमध्ये गाडी घेतली आणि जर आपण चावी त्याची बंद केली, इग्निशन ऑफ केलं, तरी गाडी लगेच जागेवर थांबेल का? नाही, ती काही अंतर जाऊन थांबते. ब्रेक दाबला तरीही त्याचा किती वेग आहे त्याच्यानुसार किती ब्रेक दाबावा हे कळावं लागतं, आणि किती ब्रेक दाबणार त्याच्यानुसार कुठे थांबणार हे कळतं. म्हणजे याला काहीतरी संबंध आहे ना. जितका जास्त वेग तितका जास्त लांब जाऊन थांबेल, जितका कमी वेग तितक्या कमी अंतरावर जाऊन थांबेल, जितका जास्त ब्रेक दाबणार तितक्या लवकर थांबणार म्हणजे कमी अंतरात, आणि जितका हळूहळू ब्रेक दाबणार तितका जास्त अंतरावर थांबणार म्हणजे गाडी बंद केल्यानंतर. बरोबर का नाही? तर गाडी बंद करताना असं आपल्याला गोष्टी करायला लागतात. तसं हे जे चक्र आहे, हे कर्माचा जो फेरा आहे, हे आपल्याला जर बंद करायचं असेल तर तसं काहीतरी आपल्याला विचार करावा लागेल की नक्की काय करायचं, त्याचा असं आपल्याला विचार करावा लागेल. बरोबर का नाही? तर हे कसं थांबवणार? हे 3 कर्म आहेत आपल्याकडे, आणि हे जे 3 कर्म आहेत त्याच्यामध्ये त्या क्रियमाण कर्मामध्ये हे सगळे आपले बाकीचे कर्म होते. क्रियमाण कर्म जे त्याचा भाग नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म इत्यादी जी आपण कर्म पाहिली, हे कोणाचा भाग आहे? त्या क्रियमाण कर्मातले आहेत ते. त्यामुळे तो विषय आपण सोडून देऊ, त्याचा थोडक्यात माहिती पाहिली आपण, त्याला बाजूला करू. आपला विषय आता क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म असा हा खेळ आहे. हे कसं चालतं याचा मी बऱ्याच वेळा अभ्यास सांगितलेला आहे असं मला वाटतं, पण थोडक्यात पुन्हा उजळणी करूया. ती नक्की होतं कसं? उदाहरणार्थ तुम्ही इथे आले तर कसे आले? तुम्ही इथे आले कसे? तर तुमच्या अंतःकरणामध्ये चित्त नावाचा जो अवयव आहे त्याच्या आतून तुम्हाला एक तुमचं संचित कर्म बाहेर आलं, म्हणजे तिथं फलोन्मुख झालं. काय? आज आपल्याला बाणेरला चिंतनाला जायचं आहे असं ते बाहेर आलं. तो सूक्ष्म रूपाने आहे, आणि मग ते कोणाकडे आलं? ते आलं मनामध्ये. कुठे आलं? मनात आलं. मनात आल्यानंतर मनाने त्याच्यावर संकल्प विकल्प केला. संकल्प विकल्प म्हणजे असं का असं, असं का असं, म्हणजे करायचं का नाही करायचं, म्हणजे जायचं का नाही जायचं, असं मनाने लगेच विचार केला. मग न जाण्यामागची कारणं लगेच मनाने सांगून टाकली. जाण्यासाठी सुद्धा मनाने कारणं सांगितली. जायचं तर का जायचं, नाही जायचं तर काय नाही जायचं. न जायला कारण समजा आज घरी कोणीतरी पाहुणे येणार आहेत किंवा आपल्याला कुठेतरी दुसऱ्या कामाला जायचं आहे, तर हे कारणात लगेच मन त्याला काय करतं? सांगून टाकतं. मग मन परत दुसरं पण बाजू सांगतं की नाही, पण ते जाऊ दे, ते नाही केलं तरी चालेल, पाहुण्यांचं बघून घेतील घरातले, ते काम जे ते आज नाही केलं तरी चालेल, उद्या करू, असं मन पुन्हा दुसऱ्या बाजूने बोलतो. अशा रीतीने मन जे आहे ते दोन्ही बाजूने सांगतं की जायचंय आणि नाही जायचंय. मग ते मनाला काही निर्णय घेता येत नाही, म्हणून पुढे बुद्धीकडे जातात. बुद्धी जी आहे ही बुद्धी त्याच्यावर निर्णय देते की जायचंय. काय करते? जायचं. मग जायचं म्हटल्यानंतर मन एकतर गुपचूपपणे ऐकून घेतं, ठीक आहे जायचंय, किंवा काही वेळेस मन काय करतं? गुपचूप ऐकून घेत नाही, ते म्हणतं नाहीच जायचंय. कारण न जाण्यामागची कारणं जी आहे ती मन पुन्हा बुद्धीकडे पाठवत राहतं की नाही, नको जायला, आज अशी अडचण आहे, आज तशी अडचण आहे, आज आपल्याला बरं नाही वाटत आहे, वगैरे वगैरे काहीतरी मन त्याला कारण सांगत राहतं बुद्धीला. मग बुद्धीने दोन्हीपैकी एक निर्णय घ्यावा लागतो. बुद्धी दोन्हीपैकी एकावर निर्णय घेते, काही असो, जायचंच असो का न जायचं असो. समजा जायचा निर्णय झाला तर बुद्धी काय करते? त्याच्यावर ठप्पा मारते, म्हणजे स्टॅम्प. आणि कुठलीही गोष्ट स्टॅम्प मारली की ती पुढे पास होत असते. म्हणून स्टॅम्प मारल्यानंतर बुद्धी त्याच्यावर जायचं याच्यावर स्टॅम्प मारते, मग ती जाते अहंकाराकडे. कुठे जाते? अहंकाराने त्याच्यावर, त्या प्रोसेसवर, म्हणजे त्या क्रियेवर अहंकार धरावा लागतो. ही सूक्ष्म क्रिया आहे. चिंतनाला जायचंय, चिंतनाला जाणं ही काय आहे? सूक्ष्म क्रिया आहे. आत्ता तर तिच्यावर तो अहंकार अहम धरतो की जायचंय. मग त्यासाठी काय काय लागणार? त्या अहंकाराला काय करावं लागतं? त्या सगळ्यांना सांगावं लागतं. मग तो अहंकार जो आहे त्या सगळ्यांना आज्ञा करतो, सगळ्यांना सांगतो. कोणाकोणाला सांगतो? 5 वायूंना सांगतो, म्हणजे प्राणाला सांगतो. नंतर कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रियांना सांगतो. ज्यांना ज्यांना उपयोगात आणायचं त्या सगळ्यांना तो सिग्नल पाठवतो. उदाहरणार्थ पायाला सांगतो आपल्याला जायचंय, मग चालायला लागेल. डोळ्याला सांगतो आपल्याला रस्ता पाहायला लागेल. कानाला सांगतो आपल्याला रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांचा आवाज वगैरे घ्यावा लागेल, गाडी आली काय आला तर म्हणून कानाला सांगतो.
डोळे, कान, पाय, हात, गाडी चालवायची असेल तर हात लागतात. तर अशा रीतीने सर्व इंद्रियांना, प्राणांना काय केले जाते, आज्ञा केली जाते की आपल्याला निघायचं. मग हे सगळे कामाला लागतात. मग त्याच्यासाठी स्थूल शरीरामधले बरेचसे इंद्रिय वापरण्यात येतात, स्थूल इंद्रिय वापरण्यात येतात. म्हणजे आपण त्याला मेंदू म्हणतो किंवा हृदय म्हणतो, इत्यादी स्थूल शरीरातली सगळी यंत्रणा वापरण्यात येते. आणि हे सगळे मिळून कामं करायला लागतात. आणि तुम्ही घरातून निघाले आणि इथपर्यंत आले. तुम्ही आले कसे, इथपर्यंत आले. म्हणजे तुमच्या संचितातून ते निघालं आणि अशा रीतीने बाहेर कुठे आलं, स्थूल शरीरावर. आणि स्थूल शरीरावर आल्यानंतर स्थूल शरीराने तशी क्रिया केली. म्हणजे स्थूल शरीराने क्रिया केल्यानंतर काय झालं, संचितातून स्थूल शरीर आल्यानंतर स्थूल शरीराने जी क्रिया केली, म्हणजे तुम्ही गाडीने इथपर्यंत आले, हे काय झालं, हे तुमचं क्रियमाण कर्म झालं. बरोबर आहे. तर क्रियमाण कर्म जे झालं ते काय, ते तुमच्या संचितातून जे आलेलं त्याच्यातून झालेलं आहे. म्हणून संचितातून जेव्हा ते बाहेर पडलं, फलोन्मुख झालं, की त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. म्हणजे तुमचं प्रारब्ध आहे म्हणून तुम्ही इथे आले आणि त्या प्रारब्धातून पुन्हा क्रियमाण घडतंय. प्रारब्ध होतं म्हणून क्रियमाण होणार. तर प्रारब्ध जसं असेल तसं होणार. म्हणजे प्रारब्ध येतं कुठून, प्रारब्ध येतं संचितातून. आणि संचित येतं कुठून, क्रियमाणातून. आणि क्रियमाण येतं कुठून, प्रारब्धातून. म्हणून एकमेकाचा हे चक्राकार आहे, हे चक्र आहे. ह्याच्यातून ते, त्याच्यातून ते, असं हे चक्र आहे. मग क्रियमाण कर्म, आता तुम्ही ऐकायला बसले, मग तुम्ही चिंतन ऐकताय. मग चिंतन ऐकणं हे सुद्धा काय, क्रियमाण कर्म आहे. पण हे आलं कुठून, प्रारब्धातून. आणि प्रारब्ध कुठून आलं, संचितातून आलं. मग ज्याचं संचितच नाही, पंढरपूरला जायचं ज्याचं संचित नाही, तो पंढरपूरला जाऊ शकतो का, तो जाऊ शकत नाही. पंढरपूरला जाण्याचं त्याचं कर्म झालं, क्रिया झाली, तर काय असायला पाहिजे त्याच्याकडे, तसं त्याचं प्रारब्ध पाहिजे, तसं त्याचं संचित पाहिजे. म्हणून संचित तसं असेल तसं प्रारब्ध होईल, तसं प्रारब्ध असेल तसं क्रियमाण होईल, त्या क्रियेमधून पुन्हा संचित तयार होईल. आता एखादा म्हणेल मग हे तर थांबणार नाही कधी. हो, थांबणार नाही कधी. पण मग ह्याच्या अर्थ काय, की चांगलं असेल तर चांगलंच होत राहणार, वाईट असेल तर वाईट असेल तर वाईटच होत राहणार, असं एखाद्याला वाटतं. तसं नाही. मध्ये जो प्रारब्धाचा भाग आहे, म्हणजे संचितातून एकदा बाहेर पडलं की मधले जे आहेत त्याच्यामध्ये इंद्रिय जी आहेत ती फार महत्वाची आहेत. म्हणजे मन जे आहे, मन आणि पुढे बुद्धी जी आहे, त्या मन आणि बुद्धीला आपण काय शिक्षा देतो, शिक्षा म्हणजे शिक्षण, मन आणि बुद्धीला आपण काय शिकवतो, त्यानुसार ते प्रारब्ध क्रियमाणाकडे तशा पद्धतीने पाठवतो. कारण जेव्हा येतं संचितातून, तेव्हा ते मनाकडे आल्यानंतर त्याचे दोन भागात विभागणी होते. कुठलीही क्रिया जेव्हा आपली तयार होते, ती जेव्हा संचितातून बाहेर येते, तेव्हा बाहेर आल्यानंतर त्याच्यावर मन लगेचच दोन्ही बाजूने विचार करतं. म्हणजे मनाला दोन्ही बाजूने विचार करण्याचा अधिकार आहे आणि बुद्धीला जे वाटेल त्याच्यावर शिक्का मारण्याचा अधिकार आहे. अहंकाराला काही अधिकार नाहीये. अहंकार जसं बुद्धीकडून येईल तसं फक्त फॉलो करतो. अहंकार काय करतो, जसं बुद्धीकडून येईल तसं फॉलो करतो. म्हणजे दोनच इंद्रिय प्रमुख आहेत. निर्णय घ्यायला कुठली इंद्रिय प्रमुख आहेत, मन आणि बुद्धी. आणि मन बुद्धीचं ऐक्य जर झालं तर चांगलं असतं. त्यातही बुद्धीच्या अधीन मन पाहिजे, मनाच्या अधीन बुद्धी नाही पाहिजे. मनाच्या अधीन बुद्धी असली की काय होईल हे सांगता येत नाही. चांगलं पण होऊ शकतं, वाईट पण होऊ शकतं. पण बुद्धीच्या अधीन जर मन असेल तर काय होतं, चांगलं होण्याची शक्यता असते. त्यातही बुद्धी जशा गुणाची असेल तसं होणार. म्हणून बुद्धी जर सत्वगुणाची असेल तर सत्वगुणाचंच कार्य होईल. पण मनाला बुद्धीने काय करायला पाहिजे, आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. तर म्हणून मधला जो भाग आहे तो त्या कर्मावर काय आहे, काहीतरी प्रक्रिया करीत राहतो. लक्षात, प्रक्रिया करण्याचा त्यांना अधिकार आहे. म्हणून तिथे तेवढा भाग आपल्या पुरुषाच्या अधीन आहे, आपल्या हातात आहे. मग त्याप्रमाणे क्रियमाण होईल. म्हणजे प्रारब्ध जरी आपलं तसं होतं तरी त्या दोन भागात या दोघांनी काय केलं, त्याला विभागून त्याच्यावर निर्णय घेतला. म्हणून क्रियमाण तसं होऊ शकतं. क्रियमाण कसं होऊ शकतं, जरी संचितातून बाहेर येणारं प्रारब्ध पंढरपूरला जाण्याचं आहे, पंढरपूरला जायचंय असं ते प्रारब्ध असेल समजा, तरी सुद्धा मन आणि बुद्धी काय करू शकतात,
विद्यमान परिस्थितीमध्ये बुद्धीने जर असं म्हटलं की नाही जायचं पंढरपूरला, तर पंढरपूरला जाण्याची क्रिया होत नाही. म्हणजे ते क्रियमान काय होतं, बदलतं. पुन्हा आधी होतं ते, तुम्ही चिंतनाला यायचंय असं जरी तुमचं प्रारब्ध असेल तरी बुद्धी जर म्हटली नाही जायचं, आपल्याला आज जाता येणार नाही जायचं आहे, तर क्रियमान कसं होईल, त्याप्रमाणेच होईल. म्हणजे तुम्ही चिंतनाला जाणार नाही. ठीक आहे, हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. नाहीतर एखाद्याला असं वाटू शकतं सगळंच जर त्याच्यावर चालणार आहे तर मग आपला काय उपयोग आहे, आपण करायची काही गरजच नाही. सगळंच जर आपोआप चालू आहे, म्हणजे इकडून क्रियमानातून संचितातून प्रारब्धातून क्रियमान असं जर आपोआप चालणार आहे तर आपण करायचं कशाला, काय आपोआप होत राहील ना. पण तसं नाही, मन आणि बुद्धी काय यांचा उपयोग आहे. म्हणून मनाला आणि बुद्धीला शास्त्रामध्ये सगळ्या ठिकाणी किंमत देण्यात आलेली आहे. बुद्धी निश्चय, मननिग्रह असं सांगण्यात आलेलं आहे ना. मनोनिग्रह, बुद्धिनिश्चय असं सांगण्यात आलेलं आहे. ते कशासाठी सांगितलेलं आहे, त्यासाठी सांगितलं. तर हे 2 इंद्रिय घेऊन आपण पाहिलं. इतर सगळ्या इंद्रियांना घेऊन सुद्धा शास्त्रात अभ्यास आढळतो, पण या ठिकाणी आपण या 2चा जरी विचार केला तर काही हरकत नाही. याचा अर्थ आपल्या हातामध्ये तो भाग आहे. म्हणजे संचितातून बाहेर आलेलं प्रारब्ध हे पुढे क्रियमानात जाण्याच्या आधी त्याच्यावर प्रक्रिया होते, या सगळ्यांच्या द्वारे. आता इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध हे प्रारब्धाचे भाग आहे. म्हणून जेव्हा संचितातून ते बाहेर येतं तेव्हा त्याला 3 भागात विभक्ता येतं. एक इच्छा प्रारब्ध, एक अनिच्छा प्रारब्ध, एक परेच्छा प्रारब्ध. आता ते कोणाची, तर तो जो अहंकार आहे, म्हणजे तो जो जीव आहे, अहंकार धारण केलेला जो जीव आहे, त्याची इच्छा जर तशी असली तर त्याला इच्छा प्रारब्ध म्हणायचं. त्याची इच्छा तशी नसेल तर त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणायचं. म्हणजे विद्यमान जीव अहंकार युक्त जेव्हा आहे तेव्हा संचितातून आलेलं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध जर त्याला इष्ट असेल, त्याला तशी इच्छा असेल तर ते इच्छा प्रारब्ध होतं. तेच प्रारब्ध आहे. प्रारब्ध 2-3 नाही आहेत, एकच प्रारब्ध आहे. पण ते त्याच्या इच्छेप्रमाणे असेल तर त्याला इच्छा प्रारब्ध म्हणतात. ते त्याच्या इच्छेप्रमाणे नसेल तर अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. मग ते अनिच्छा प्रारब्ध कुठून आलं, प्रारब्ध तेच आहे पण त्याला अनिच्छा नाव देण्याचं कारण काय, कारण त्या विद्यमान स्थितीमध्ये त्याला त्याची इच्छा नाहीये. काय आहे, विद्यमान त्या जीवाची स्थिती आहे त्यामध्ये त्याला ती इच्छा नाहीये, पण ते पूर्वी त्याच्या कर्माने आलेलंच आहे. म्हणजे इच्छा किंवा अनिच्छा हा शब्द कुठून आला, त्याच्या विद्यमान स्थितीला धरून तो शब्द आहे. पूर्वीच्या त्याच्या कर्माशी त्याचा संबंध नाहीये. इच्छा प्रारब्ध ते प्रारब्धच आहे, प्रारब्ध जसं आहे तसंच आलं, पण त्याला इच्छा का म्हणावं, इच्छा प्रारब्ध का म्हणावं, विद्यमान स्थितीत त्याला ते आवडलं तर. जसं चिंतनाला यायचंय, आता तुमची म्हणजे जीवाची आता विद्यमान स्थितीमध्ये चिंतनाला यायची इच्छा आहे तर त्याला काय म्हणायचं, इच्छा प्रारब्ध. आता तुम्हाला चिंतनाला यायचं नाहीये पण चिंतनाला यावं लागलं तर ते काय झालं, ते अनिच्छा प्रारब्ध झालं. म्हणजे प्रारब्धाने तुम्हाला आणलं इथं पण तुम्हाला इच्छा नाहीये, इच्छा नव्हती. आता काही लोक असं होतं ना, म्हणजे त्यांना बळच यावं लागतं. तुम्ही तुमच्या मुलांना सगळ्यांना घेऊन बळच पंढरपूरला आळंदीला गेले तर मुलांना त्यात काही इंटरेस्ट नसेल समजा, तर त्यांच्यासाठी ते काय होतं, अनिच्छा प्रारब्ध. त्यांचं प्रारब्ध होतच जाण्याचं, म्हणून तसं घडलं, पण त्यांची इच्छा विद्यमान स्थितीमध्ये नसते म्हणून ते अनिच्छा प्रारब्ध होतं त्यांच्यासाठी. काय होतं, तर प्रारब्ध असे 2 वर्गाचं. आणि तिसरं प्रारब्ध जे परेच्छा आहे, तिसरं प्रारब्ध काय, परेच्छा आहे. आता परेच्छा प्रारब्धामध्ये इच्छेचा भाग असू शकतो, अनिच्छा पण असू शकते. परेच्छा म्हणजे दुसऱ्यामुळे, परेच्छा म्हणजे काय, दुसऱ्यामुळे. मग परेच्छा प्रारब्ध तुम्हाला इष्ट पण असू शकतं आणि अनिष्ट पण असू शकतं. कारण इच्छा, अनिच्छा आणि परेच्छेच्या ऐवजी इष्ट, अनिष्ट असे 2 वर्ग पण कर्माचे आहेत. कर्माचे 2 वर्ग असे पण, इष्ट कर्म, अनिष्ट कर्म. तर तुम्हाला जे प्रारब्ध आता भोगावं लागतंय ते जर दुसऱ्यामुळे असेल तर ते कशा प्रकारे असू शकतं, ते पुन्हा इष्ट पण असू शकतं, अनिष्ट पण असू शकतं. म्हणजे तुमची इच्छा पण असू शकते ती किंवा अनिच्छा पण असू शकते. आलं लक्षात, अशी त्याची विभागणी करण्यात आली. हे सगळे विभागणी आहेत, ते समजण्यासाठी ह्या प्रक्रिया आहेत. तर आपण जे काही कर्म करतो हे कोणाच्या हातात आहे, आपल्या पूर्वकर्माच्या हातात संपूर्णतः
नाही. पूर्वकर्माच्या हातात काय? पूर्वकर्माच्या हातात फक्त बाहेर येणं आहे. म्हणजे चित्तातून बाहेर येणं एवढंच त्याचं काम आहे. तिथं आले की त्याचं नाव प्रारब्ध. संचितातून फलोन्मुख झालं की प्रारब्ध. पण पुढे ते क्रियमानाकडे जाताना मध्ये त्याच्यावर काय आहे? आपल्याला अधिकार आहे. आणि म्हणून मुक्त होण्याचा आपल्याला काय चान्स आहे? काय? काहीही करण्याचा आपल्याला चान्स. म्हणजे हे सगळं बदलण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. म्हणजे सगळंच त्याच्या कृपे, सगळंच त्याच्यामुळे चाललंय, सगळंच कर्मामध्ये होणार असं म्हटल्यामुळे लोक बरेचसे काय म्हणतात, ते सगळं त्याच्यावर सोडून देतात. तसं नाही, आपल्या हातात आहे. किती भाग आपल्या हातात आहे? कमीत कमी जवळजवळ 100% पण आपल्या हातात असतो. कसं काय? प्रारब्ध जे येतं ते एकच येतं. प्रारब्ध येतं ते एकच येतं. त्याची विभागणी पुढे होते. विभागणी कुठे होते? पुढे होते. आपली इच्छा आहे तर ते इच्छा प्रारब्ध आपल्या हातात आहे. आता अनिच्छा असली तरी करायचं असं आपण मनाला, बुद्धीला सांगू शकतो. ते आपली इच्छा आहे काय अनिच्छा त्याचा प्रश्न नाही. जसं उदाहरणार्थ आपल्याला उपवास करायचा. आता उपवास करायची आपल्याला इच्छा नाही पण तरी करायचं, म्हणजे हा काय झाला? वास्तविक अनिच्छा आहे पण तरी आपण केलं. पहाटे 4 वाजता उठायची आपली इच्छा आहे का? नाहीये. पण रोज पहाटे 4 वाजता उठून व्यायाम करणं किंवा काहीतरी नामस्मरण करणं इत्यादी समजा एखादा करू लागला तर त्याला पहाटे उठणं काय आहे? त्याची अनिच्छा आहे पण तरी करतो तो. म्हणजे इच्छा आणि इच्छा दोन्ही तो काय करू शकतो? आपल्या ताब्यात घेऊ शकतो. म्हणजे 66% झालं. किती झालं? 66. आता परेच्छामध्ये जे आहे ते थोडंसं अडथळ्याचं असू शकतं. म्हणजे आपल्याला उठायचं 4 वाजता. 4 वाजता उठून घरामध्ये आपण जर आवाज केला, डबडे डुबडे वाजवले तर घरचे वैतागतात आणि त्याच्यामुळे मग लोक म्हणतात कशाला उठलं, झोप. आता हे काय झालं? परेच्छा. परेच्छामध्ये आपण उठू नये असं आहे. हे काय आहे? परेच्छामध्ये आपण उठू नये असं आहे. आणि परेच्छा एकदम बळकट असेल तर आपल्याला उठताच येणार नाही. परेच्छा जर बळकट असेल तर काय होईल? आपण उठू शकत नाही. आपली इच्छा आहे तरी उठू शकत नाही. आणि अनिच्छेला आपण डावलून जरी उठायचं ठरलं तरी उठू शकत नाही. कारण की आपल्याला काय आहे? परेच्छा बळकट आहे. ती बळकट कुठे असते? उदाहरण आपल्या घरात आपण उठू शकतो. आपण एखाद्याच्याकडे पाहुण्याकडे गेलो आणि त्याच्याकडे राहिलो ना, आपल्याला 4 वाजता उठायची सवय आहे आणि त्यांच्या घरी सकाळी सगळे 10 वाजता उठतात, तर आपल्याला 4 वाजता उठता येईल का? आपण उठू शकत नाही. 6 वाजताच कसं तरी आपल्याला बळच उठावं लागेल. आपल्याला जागेवर लोळत बसण्याशिवाय पर्याय नाही. तर परेच्छा काही वेळेस काय असते? प्रबळ असते. मग आपण काहीच करू शकत. तर अशी परेच्छा कशाची पण असू शकते. परेच्छा काय? कशाची पण असते. पण मग आपल्याला जे जमत नाही त्याला परेच्छामध्ये टाकायचं नाही. काही काही लोकांना सवय असतं, मला लग्न करायचंच नव्हतं, माझ्या आईबापांनी लग्न करायला लावलं, म्हणजे आईबापाच्या इच्छेवर टाकतो. असं ह्याला हाऊस असते, म्हणजे ह्याची इच्छा होती बरं. काही काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही भेटले नाही आधी हो. बाबांना असे बरेच लोक म्हणायचे, तुम्ही जर भेटले असते. मला लोक म्हणतात, बाबा आम्हाला आधी भेटले असते ना. काहीच केलं नसतं तू. म्हणजे बळच टाकायचं की आई बापाने म्हटलं म्हणून केलं, असं झालं असं तसं केलं असतं. हे काय झालं? परेच्छावर काय करतो माणूस? बळ टाकून देतो. वास्तविक त्याचा त्याचा काही संबंध नाही. इच्छा प्रारब्ध जे आहे त्याची इच्छा जी आहे ती नव्हती मुळात, आणि अनिच्छा होती समजा, तरी त्याच्यावर मात करण्याची त्याची तेवढी बुद्धीची क्षमता नव्हती किंवा मन आणि बुद्धीचं तेवढं ऐक्य नव्हतं. म्हणून त्याला ते भोगावं लागतं. म्हणून तो करतो आणि मग नंतर दोष देत राहतो दुसऱ्याला. तर वास्तविक जगामध्ये दुसऱ्याला दोष देण्यासारखं आपल्यात काहीच नाही. आपलं जे काही आहे ते सगळं फक्त आपण त्याला जबाबदार आहोत. जगात कोणीही जबाबदार नाही आपल्या स्थितीला. आपण मृत्यू लोकात आलो त्याला जबाबदार आपण आहे. आपण नरकाला जाणार तर आपल्याला आपणच जबाबदार आहोत. स्वर्ग लोकाला गेलो तर आपणच आपल्याला जबाबदार आहोत. या ठिकाणी आपण जे काही दुःख भोगतो, सुख भोगतो, ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? आपण स्वतः जबाबदार आहे. आणि बाकीचे सगळे निमित्त होत आहेत. ते काय होतात? निमित्त होतं. म्हणजे तुम्हाला दुःखाचा भोग होणार असेल तर निमित्त कोणी पण होईल. निमित्त काय? निमित्त कोणी पण होईल. त्यामुळे निमित्ताला जास्त किंमत देऊ नका. त्याला जास्त काही लक्ष द्यायचं कारण नाही. त्यामुळे आपल्या नशिबात जर दुःख असेल तर आपल्याला ते दुःख कोणाच्या तरी भेटणारच आहे. सून नसेल तर मुलगी त्रास देईल. दुःख द्यायला सून नसली समजा तर कोण त्रास देईल? मुलगी त्रास देईल. बरं, मुलगी नाही सूनही नाही तर शेजारची सून त्रास देईल. सांगता येत नाही की.
त्रास जर देणार होणारच असेल आपल्याला तर कसा होणार आहे? तसं ते उलट केलं, सासू जर आपल्याला त्रास देणारच असेल, समजा सासूच नसली, सासू नसली तर दुसरीची कोणाची तरी सासू त्रास देईल, ते सांगता येत नाही काय. तर जे दुःख आपल्याला भोगायचंय, जे दुःख आपल्या कर्मात आहे ते कोणी टाळत नाही आणि सुख सुद्धा कोणी टाळत नाही. सांगण्याचा मुद्दा, जे काही कर्म आहे त्याला जबाबदार आपणच आहोत. मग आता हे असं चालू आहे, याच्या मधला भाग जो आपल्या हातात आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येईल. त्याच्यात काय होऊ शकतं? क्षय करण्याची इच्छा. हे कर्म थांबावं. क्षय म्हणजे थांबावं. आता थांबायचंय, काय करायचंय? थांबायची इच्छा. ही थांबायची इच्छा असणं अपेक्षित आहे. हे काय? थांबायची इच्छा असणं अपेक्षित आहे. आपण बऱ्याच वेळा विचार केला. तर कर्म जे आहे ते कशा पद्धतीने आहे? कर्म जे आहे ते क्रियमाण, त्याच्यातून संचित, संचितातून पुढे प्रारब्ध, प्रारब्धातून पुढे क्रियमाण. पण प्रारब्ध ह्या भागावर आल्यावरती ते काय आहे? आपल्या हातात आहे. किती भाग आपल्या हातात आहे? 66% आपल्या हातात. 33% आपल्या हातात. 33% आपल्याला काहीच करता येणार नाही. पण 33% आपले 33% टाकायचे नाही, म्हणजे 33% डोक्यावर खापर फोडायचं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचं नाही आणि खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं? दुसऱ्या डोक्यावर फोडायचं. किंवा आपल्याला करायचंय आणि खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं? दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं. तर हे योग्य नाही. कारण ज्याने हे लक्षात घेतलं, हे कर्म, ह्या कर्माची गती ज्याने लक्षात घेतली, त्याला जगामध्ये तो कोणालाच दोष देणार नाही. तुमच्यामुळे मला त्रास झाला, तुमच्यामुळे मी त्रास भोगतोय, तुमच्यामुळे मला एवढा वैताग आहे, हे सगळं काय आहे? सगळ्या खोटारड्या गोष्टी आहेत, त्या खऱ्या नाहीत. आपल्याला कोणीही त्रास द्यायला बसलेलं नाही, आपल्याला कोणीही सुख द्यायला बसलेलं नाही. जे काय आहे ते कोणाला, त्याला जबाबदार कोण? आपण. आपलं जसं कर्म तसं सगळं जग तयार होतं आपोआप. आपल्या कर्मानुरूप सृष्टी तयार होते, आपल्या कर्माप्रमाणे सृष्टी तयार होते. म्हणून आपले कर्म बदला, सृष्टी बदले. लोक रडत राहतात, मलाच त्रास आहे, मलाच त्रास आहे, मलाच त्रास आहे, मलाच त्रास आहे, मलाच ह्याचा त्रास आहे, मला त्याचा त्रास आहे. तर ह्याचा त्याचा त्रास नाहीये. कोणाचा त्रास आहे? तो स्वतःच्या कर्माचा तो त्रास आहे. स्वतःचे कर्म जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल? ते बदलायला लागते. ते बदलणं आपल्या हातात आहे का? हो. तुम्ही म्हणा मग संचित बदलण्याचा आपल्याला अधिकार आहे का? संचित बदलण्याचा अधिकार आहे का? संचित जरी बदलण्याचा अधिकार नसला तरी संचित जेव्हा खाली येतं प्रारब्धामध्ये, तेव्हा त्या प्रारब्धावर कंट्रोल कोणाचा असतो? आपला असतो. त्यामुळे ते बदलता येतं. काय करता येतं? ते बदलता येतं. बदलता येतं म्हणजे काय करता येतं? बदलता येतं म्हणजे काय करता येतंय? ते कुठे टाकायचं हे ठरवता येतं, कसं त्याला हाताळायचं हे ठरवता येतं. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय होणार हे आपल्याला कळू शकतं. त्याच्यानंतर पुढे काय होणार ते कळू शकतं. जेव्हा भगवंताचं दर्शन होतं, म्हणजे परावर ब्रह्म दृष्ट होतं, तेव्हा काय होतं? तेव्हा कर्माचा क्षय होतो असं लिहिलेलं आहे. कर्माचा क्षय होतो असं लिहिलेलं आहे. आता मनुष्य जन्म जो आहे, हा मनुष्य जन्म, आपल्या मनुष्य जन्मामध्ये या शरीराची मृत्यूची वेळ काय झालेली? ठरलेली आहे. म्हणजे मृत्यू कधी होणार हे ठरलेलं आहे. म्हणजे इथपर्यंतचे जे कर्म आहे तो धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा आहे. मग आता ह्याच्यामध्ये जे काही कर्म होणार ते होणारच आहे, पण त्याच्यावर काय कंट्रोल करायचं हे मात्र मन बुद्धीच्या हातात. म्हणून समजा एखादा साधू असेल तर त्याचं नक्की काय होतं तेव्हा तो काय करतो? किंवा ज्याला ब्रह्म हे दृष्ट झालं, परावर ब्रह्म ज्याला ज्ञात झालं, त्याचं काय होतं? तर ज्ञात होतं म्हणजे त्याला त्याची क्रिया कुठे होते? ती क्रिया कुठे होते? ती काय बाह्य शरीरावर होत नाही, तर ती त्याच्या बुद्धी आणि मनामध्ये होते. कुठे होते? बुद्धी आणि मनामध्ये. मन हे राम झाले असं होतं. काय होतं? मन हे राम झाले असं होतं. किंवा बुद्धी त्याला जाणते. कोण जाणते? बुद्धी. बुद्धी त्या तत्वाला जाणते. मग बुद्धी जेव्हा त्या तत्वाला जाणते, ती कशी जाणते याचा आपण अभ्यास मागे अनेक पद्धतीने केलेला आहे. म्हणजे आपण जो काही मागे विषय अभ्यासलेला आहे, काय विषय अभ्यासलेला आहे? यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधाय. याच्यामध्ये तो अभ्यास आपल्याला माहित आहे की त्याचं मन जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला काय दिसतं? तो भगवंत दिसतो, किंवा ती समाधी त्याला तिथे मिळते. कारण समाधी म्हणजे सम असलेली वस्तू, त्याला प्राप्त होणे म्हणजे समाधी. समाधी त्याला प्राप्त होते कुठे?
यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधाय. म्हणजे त्याचं मन जे आहे ते मन कुठल्याही ठिकाणी जाऊन भगवंतच घेतं किंवा त्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत लक्षात येतो. समरूपाने असलेला देव त्याला प्राप्त होतो. आता मागे मन हा शब्द जरी वापरलेला असला तोच शब्द चित्ताला सुद्धा घेता येतो. म्हणजे मनाच्या वेळी चित्त ठीक वापरून आपल्याला विचार करता येऊ शकतो. मग चित्त जे ते चित्ताचे चैतन्य झाले असं म्हटलेलं. मन हे राम झाले इत्यादी इत्यादी. त्याला शब्द बदलून वेगवेगळ्या रीतीने मांडता येतं. पण मागच्या श्लोकाला धरून जर आपण विचार केला तर मन आहे, तर मन त्याचं काय होतं, त्या ठिकाणी त्या सम स्थितीला किंवा सम असलेल्या भगवंताला प्राप्त होतं. म्हणजे मन काय झालं, मन हे सम झालं. मन हे काय झालं, सम झालं. म्हणजे मनाला समाधी लागली, म्हणजे मन समशी एकरूप झालं, किंवा मन हे राम झालं, किंवा चित्त हे चैतन्य झालं. आता मन जर सम झालं, म्हणजे मन जर आपल्याला तशा पद्धतीचं झालं असेल तर ते मनाकडे जे काही येणार आहे त्याचं काय होणार, मनाकडे जे काही येईल त्याचं काय होणार. उदाहरणार्थ समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा एक नळ आहे, एक काय नळ आहे. आता त्या नळामध्ये जे पाणी येतं वरून, त्या नळामध्ये वरून जे पाणी येतं टाकीतून, ते टाकीतून येणारं पाणी त्या नळातून बाहेर पडतं आणि मग पुढे बाहेर आपण ते पातेल्यात घेतो किंवा कुठेही त्याचा वापर करतो. आता नळातून जे पाणी बाहेर येतं ते कसं पाणी येतं, टाकीत जसं आहे तसं बाहेर. आता समजा ते नळ जो आहे तो नळ तुम्ही तापवला, लोखंडाचा नळ आहे, त्या नळाला लावलेला तो पाईप, त्याला तुम्ही उष्णता दिली. आता त्या नळातून पाणी जे येईल ते कसं येईल, गरम पाणी येईल, बरोबर. त्या नळाला तुम्ही सतत उष्णता देत राहील तर सतत गरम पाणी येईल. आपला बॉयलर वगैरे जो असतो तो याच तत्वावर काम करतो. बॉयलर जे असतात ना पाण्याचे, ते कशावर, याच तत्वावर काम करतात. त्याच्या आतमध्ये ती नळी असते. तो नळ जो आहे, पाणी टाकीतून जे येतं ते गार असतं. टाकीतून पाणी कसलं येतं, गार येतं. पण त्या नळाला, म्हणजे त्या नळाला आणि त्याच्या नळीला त्याला उष्णता दिली जाते. मग ती इलेक्ट्रिकल एनर्जी असो किंवा आपण कुठलं इतर इंधन वापरून उष्णता दिली तरी सुद्धा काय होतं, त्या नळातून येणारं पाणी काय होतं, गरम मिळतं, बरोबर. म्हणजे जसा नळ किंवा जशी ती नळी तसं पाणी येतं. गार असेल तर गार, गरम असेल तर गरम, बरोबर. आणि वर जर टाकीतच गरम पाणी असेल तर गरमच येईल. पण टाकीत गरम पाणी आहे आणि नळाला तुम्ही जर काहीतरी थंडावा दिला तर पाणी कसं येईल, म्हणजे ते अवलंबून कशावर आहे, त्या नळावर आहे. तसं चित्तरूपी टाकीमध्ये जे संचित आहे ते कसंही असो, ते बाहेर जे येतं ते कुठून येतं, मनातून येतं. पुढे कुठे जातं, खाली जे जाणार ते कुठून जाणार आहे, मनातून जाणार आहे. म्हणून मन काय आहे, मन जर राम असेल म्हणजे मनाचे स्वरूप काय झालंय, आता सम झालंय म्हणजे राम झालंय. तर मनातून ते पुढे गेलं तर काय होऊन जाईल, त्याचं राम होईल. काय होईल, मनातून पुढे जाताना काय होणार, त्याचं राम होईल, बरोबर. मग बुद्धीकडे गेलं तरी ते बुद्धी जर पुन्हा राम झाली असेल तर बुद्धीत काय होईल, बुद्धी ते रामच आहे. पुढे अहम जर त्याचा राम झालेला असेल तर तिथे ते रामच आहे. म्हणजे पुढे त्याने कुठेही जावं त्याचे काय होणार आहे, ते त्याच स्थितीला राहणार आहे. पुढे काय राहील, त्याच स्थितीला राहील, का बदलेल नाही. आता राम किंवा आता मन हे राम झाले असं पण म्हटलेलं आहे. मग राम म्हणजे काय किंवा सम म्हणजे काय, तर भगवंताचं स्वरूप काय. भगवंत हा निष्कर्म आहे, निष्प्रपंच आहे. भगवंत काय, निष्कर्म आहे, निष्प्रपंच आहे. म्हणजे मनामध्ये जे काही कर्म येईल ते काय होईल, निष्कर्म होऊन जाईल. काय होईल, जसं अग्नीचं स्वरूप काय आहे, उष्णता आहे. अग्नीचं स्वरूप उष्णता आहे, म्हणून पाणी जेव्हा नळात येतं तेव्हा ते काय होतं, गरम होतं, म्हणजे उष्ण होतं. अग्नीचं स्वरूप उष्णता असल्यामुळे पाणी जे येईल ते उष्ण होतं. त्याप्रमाणे रामाचं स्वरूप किंवा भगवंताचं स्वरूप निष्कर्म असल्यामुळे, मनामध्ये तो राम असल्यामुळे जेव्हा ते कर्म मनामध्ये येतं तेव्हा ते काय होऊन जातं, निष्कर्म होतं. काय होतं, ते निष्कर्म होतं.
एक पद्धतीने. दुसऱ्या पद्धतीने विचार करू. कर्म जे आहे ते बी सारखं असं धरू. ते कर्म जेव्हा मनात येईल तेव्हा मनामध्ये असणारा जो राम किंवा सम आहे त्याला आपण ज्ञानाग्नी म्हणतो. म्हणून मनात जेव्हा ते कर्म येईल त्या ज्ञानाग्नीने काय होईल, ते बीज भाजलं जाईल. ते भाजलं की त्याचा उपयोग काय? भाजले की ते उगवत नाही पुन्हा. भाजले की ते पुन्हा उगवत नाही. म्हणजे तिथून पुढे जर ते गेलं, आता भाजलेलं बी आहे ते पुढे गेलं, ते बुद्धीत गेलं, ते अहंकारामध्ये गेलं, ते पुढे इंद्रियांवर गेलं, तरी त्याच्यातून काय होणार आहे? उगवणार नाही काही. म्हणजे क्रियमन तयार नाही होणार. काय होणार नाही? उगवणार नाही म्हणजे क्रियमन तयार होणार नाही. मग क्रियमन तयार नाही झालं तर काय होईल? संचितात काही जाणार नाही. म्हणजे संचितात जाण्याचं बंद झालं. काय झालं? त्याचा काय झाला? क्षय झाला. मग हे कशामुळे झालं? हे कशामुळे झालं? तो क्षय झाला त्याचा. क्षय म्हणजे बंद झालं, ते नाश झाला त्याचा. कशामुळे बंद झाला तो? तस्मिन दृष्टे परावरे. तो परावर ब्रह्मदृष्ट झालं. ते दृष्ट कुठे होतं? बुद्धीमध्ये दृष्ट होतं. बुद्धी किंवा अंतःकरणामध्ये ते दृष्ट होतं. त्याला दृष्ट व्हायला दुसरी जागा कुठे आहे? डोळ्याने ते दृष्ट होत नाही. भगवंताचं ज्ञान झालंच तर कुठे होतं? ते बुद्धीत होतं. झालंच तर कुठे होतं? बुद्धीत होतं. कारण कर्माचा हिशोब धरला तर आपण जीवाकडे जाऊ शकत नाही, म्हणजे कारण ध्यात नाही जाऊ शकत. कर्म धरलं तर आपल्याला कुठे राहावं लागतं? स्थूल आणि सूक्ष्म देहावर राहावं लागतं. स्थूल देहा, खरं तर स्थूल देहावर लागतं, पण स्थूल देहावर ते कर्म येतं कुठून? सूक्ष्म देहातून. आणि सूक्ष्म देहामध्ये प्रामुख्याने बुद्धी हे असं इंद्रिय आहे किंवा मन हे इंद्रिय असं आहे की ती बुद्धी जी आहे ती त्या भगवंताला जाणण्याची प्रक्रिया करू शकते. म्हणजे बुद्धीला ते दृष्ट होऊ शकतो. दृष्ट कोणाला होतं? म्हणजे बुद्धी किंवा मन जर आपलं राम झालं किंवा समस्थितीला आलं किंवा समाधीला आलं तर त्या बुद्धीमध्ये येणारं कुठलंही वरचं कर्म काय होतं? भाजलं जातं. मग त्या चित्तातून येणाऱ्या कर्माची स्थिती, म्हणजे चित्तातून येणारं कर्म पापरूप असेल तरी भाजलं जातं, पुण्यरूप असेल तरी भाजलं जातं. म्हणजे ते बी कसलंही असो, वरून येणारं बीज, तिथून येणारं जे कर्म आहे, कारण त्याच्या चित्तातून जे बाहेर पडतं ते पापरूप किंवा पुण्यरूप काही असू दे, पण ते काय होणार आहे? ते भाजलं जाणार आहे. ते भाजलं झाल्यामुळे पुढे जाणार का? पुढे जाणार ते. कारण बी भाजलं म्हणजे ते नष्ट नाही होत, ते फक्त भाजलंय. कारण ते फक्त भाजलंय असं का म्हणायचं? ते जाळलं का नाहीये? म्हणजे त्याचा जाळून नाश का नाही केला? ते भाजलं का म्हणायचं? कारण की पुढे त्याचं ती क्रिया होणं अपेक्षित आहे, कारण मनुष्य देह त्याचा पूर्ण होणे, म्हणून त्याला भाजलंय असं म्हणतो. आणि भाजलं म्हटल्यामुळे काय होतं की स्थूल देहाला येऊन ती क्रिया होण्यापर्यंत त्याचं कार्य होणारच आहे, पण ते क्रियमाण या अवस्थेला जाणार नाहीये. कुठल्या अवस्थेला जाणार नाहीये? क्रियमाण या परिणामाला ते प्रारब्ध जात नाही. कशामुळे? फक्त तस्मिन दृष्टे परावरे. तस्मिन दृष्टे परावरे या कारणामुळे ते कर्म क्रियमाण या अवस्थेला जात नाही. काय होत नाही? क्रियमाण अवस्थेला जात नाही. क्रियमाण अवस्थेला जात नाही, पण तेवढं भोग होतोय म्हणून त्याला ते प्रारब्ध असं म्हणतात. पण ते कसलं आहे? कसलं प्रारब्ध आहे? ते भाजलेलं आहे. काय ते? भाजलेलं आहे म्हणून क्रियमान नाहीये त्याला. कशाने भाजलंय? तस्मिन दृष्टे परावरे म्हणजे ज्ञानाग्नीने. कशाने भाजलंय ते? ज्ञानाग्नी म्हणजे तस्मिन दृष्टे परावरे. तो भगवंत ज्ञात झाला म्हणजे त्याचं ज्ञान झालं, त्या ज्ञानाने ते भाजलेलं आहे. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं. कसं दग्ध केलंय त्याला? दग्ध कसं केलंय? जसं ते संचेतातून बाहेर आलं तसं ते दग्ध झालं. जसं संचेतातून बाहेर आलं तसं दग्ध झालं. म्हणून क्रियमान लागत नाही त्याला. काय लागत नाही? क्रियमान नाही, कारण भाजल्यामुळे क्रियमान नाही. म्हणून साधू जो असतो, साधूची बुद्धी, साधूचं मन राम झालेलं असल्यामुळे त्याच्या चित्तातून काहीही जरी बाहेर आलं तरी ते काय होतं? भाजलं जातं. आणि म्हणून त्याची पुढे क्रिया होणार का नाही? होणार. मग कशी होणार? जसं कर्म असेल तशी होणार. मग ती पुन्हा कशी होणार? ती मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या अहमवरती अवलंबून आहे. त्याच्या अहमने, अहम म्हणजे त्याच्या अहमकडे त्या मनाने आणि बुद्धीने काय दिलं? मग बुद्धी आणि मन जसंच्या तसं देत असेल तर अहम तसंच घेणार, आणि बुद्धी जर त्याच्यावर निग्रह करून घेत असेल तर तसं जाणार. मग ते साधूवर राहतं, तो साधूंनी कसर काय. म्हणून काही साधू एकदम शुद्ध दिसतील, एकदम निग्रह करणारे दिसतील, एकदम विरागवान दिसतील, आणि काही एकदम यथेच्छ जगणारे दिसतील.
जनक राजासारखे एकदम ऐश्वर्यात जगणारे दिसतील, शुकाचार्यासारखे, शुक मुनींसारखे एकदम विरागवान दिसतील. शुकच ना, ते काही सांगता येत नाही. पण हा का तो याने काही फरक पडत नाही. दोघांचं काय झालंय, दोघांचं काय झालेलं आहे, भाजलेलं आहे ते कर्म. ते भाजलेलं असल्यामुळे त्याचं जिथपर्यंत ते आहे तेवढंच त्याचा पुढे काय होणार आहे, मग त्याचं प्रारब्ध आता किती राहणार. आता हा मोठा प्रश्न येतो. आता क्षय लक्षात आला कसा आहे, क्षय लक्षात आला कसा होतोय नक्की. आता क्षय येतं त्याचं किती पुढे होणार, ते कशावर अवलंबून राहतंय, ते अवलंबून कशावर राहतं. आता त्याचं किती पुढे कर्म होणार ते, म्हणजे प्रारब्ध किती. क्रियमान तर खंडित केलेलं आहे आपण, क्रियमानाचा क्षय कसा होतोय मी तुम्हाला सांगितलंय समजावून. आता प्रश्न कशाचा येतोय, दोन कर्म उरलेत, एक आहे प्रारब्ध, एक आहे संचित. तर क्रियमानाचं खंडन झालं, आता त्याचं प्रारब्ध त्याला कुठपर्यंत जगवेल, कुठपर्यंत जगवेल. प्रारब्ध म्हणजे काय ह्याचा विचार केलाय आपण, त्याला कुठपर्यंत जगवणार ते प्रारब्ध. बऱ्याचशा लोकांचं डोकं जाम झालेलं आहे, त्यांना काय काय चाललंय ते काय ना, प्रारब्ध काय क्रिया आहे ना. डोकं जरा हे होतंय ना, जड होतंय काय, तुमचं नाही काहींच होत असेल. तुम्हाला सगळ्यांचे चेहरे दिसेना, मला दिसत नाही. श्वास कुठला आला, पण श्वास हा शब्दच नाही कुठं आला. श्वासाचा काही संबंध, श्वास स्थूल देहाची क्रिया आहे एकदम. मी आजपर्यंत स्थूल देहाच्या कुठल्याच क्रियेचं बोललेलं नाही. चालणं, बोलणं, ऐकणं, खाणं काहीच नाही बोललं कोणत्या विषयी. काय प्रश्न होता माझा, कुठपर्यंत त्याला जगेल. त्याला पुराणामध्ये उदाहरण आहेत. त्याला एकतर या जन्माच्या शेवटी त्याचा विषय संपतो, किंवा त्याला पुढे अजून 1, 2, 3 जन्म झालेले दिसतात, असं दिसतं. आता मग दोघांची संगती लावायला लागेल आपल्याला. मग हे कशावर अवलंबून आहे, हे त्याच्या संचितात काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग त्याचं संचित जर एकाच जन्माचं आता शिल्लक राहिलं तर त्याला एकच जन्म तेवढाच. त्याचं जर संचितातून पुढे अजून 2 जन्म असतील, 3 जन्म असतील, त्याला पुढे अजून 2-3 जन्म होतील. पण पुढच्या जन्मात येताना तो जन्मतच ज्ञानी म्हणून घेईल. म्हणजे जन्माला आला तेव्हाच आई बापाला शिकवायला गेलं ज्ञान. काही काही तर आईच्या पोटात असताना शिकवतील ज्ञान, असं पण येतात जन्माला. मग ते जन्माला आल्यानंतर ते आई बापाला आई बाप मानणार नाही, ते लगेच संन्यास घेऊन मोकळे होऊन जातात. त्यांना काही नाही, त्यांचं पुढचं आयुष्य सगळं संपलं विषय. असे पण जन्म आता भारतामध्ये खूप उदाहरणं असतात असे. मग त्याचे आई बाप रडत बसतात, ते काही नाही, हसता मलक. ते आई बापाला आईकडे तर लक्ष पण देत नव्हतं, हसता मलक, माहित ना. काहीच नाही, साधारण मुलाचे जे काही लक्षण आहेत त्याच्यामध्ये 0. किती 0, काहीच लक्षण नाही त्यामध्ये. आईने मारलं काय, नाही मारलं काय, जेवायला दिलं का नाही दिलं काय, काही त्याला घेतलं नाही. उदाहरण असे खूप आहेत. तर त्याचे तेवढे जन्म होतात. आता म्हणजे कशावर अवलंबून ते संचितावर. पण संचित जे आहे ते अनंत जन्माचं संचित आहे. मग तरी सुद्धा त्याचे 1-2च जन्म का, मग अनंत जन्म व्हायला पाहिजे का नाही. आता हा पुढचा मोठा प्रश्न तयार होतो. त्याचे जर संचित अनंत जन्मांचं असायला पाहिजे आतमध्ये चित्तामध्ये, तर त्याचे 1-2च जन्म का होतील मग, किंवा एखादाच जन्म का होईल, किंवा त्याच जन्मात तो का जाईल. तर हे जे मन किंवा बुद्धी आहे, ही मन बुद्धी जे आहे त्यांचं ऐक्य जर चित्तापर्यंत गेलं तर त्या सगळ्या संचितामध्ये काय होतं, नाश होऊन जातो. म्हणजे कसं आहे, उदाहरण पुन्हा सांगतो, उदाहरणाकडे येऊ. समजा नळाला जी उष्णता लावली, तुम्ही नळाला उष्णता द्यायला सुरुवात केली, नळ तापतोय, टाकीतून पाणी येतंय, बाहेर येणारं पाणी कसं आहे, गरम. आता ही उष्णता जर वाढत वाढत त्या नळाच्या मागे नळीत गेली, नळीतून त्या टाकीला लागली तर काय होईल. समजा जर चुकून ती उष्णता कुठपर्यंत गेली, टाकीपर्यंत गेली तर काय होईल, त्या अख्खं टाकीतलं पाणीच गरम होऊन जाईल. होईल का नाही. नाही गेली तर नाही होणार. आता ती उष्णता जाईल का नाही हे काही सांगता येत नाही. गेली तर मात्र टाकी ती पूर्ण पाणी गरम करणार, बरोबर. त्याचप्रमाणे मन जे आहे किंवा बुद्धी जी आहे तिथून ते बाहेर पडत आहे, किंवा अंतःकरण त्याला आपण म्हणतो, अंतःकरणातून ते बाहेर पडत आहे. मन त्याचं त्या नळासारखं आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही ती ज्ञानाग्नी दिलाय, ती उष्णता दिली आहे, किंवा ते तस्मिन दृष्टी म्हणजे तो
ज्ञातपणा दिलेला आहे, तो तिथून जर मागे चित्ताकडे गेला, कुठे गेला तर चित्तात जर गेला, कारण चित्तामध्ये जाणं ही काही साधारण गोष्ट नाहीये. मन बुद्धी जी आहे ही स्थूल आहे चित्तापेक्षा. चित्त हे एकदम आंतरिक आहे. हे काय? चित्त गुप्त आहे. काय? चित्त हे मन बुद्धी अहंकारापेक्षा गुप्त इंद्रिय आहे, अत्यंत गुप्त आहे ते. मग त्या चित्तापर्यंत जर ते ज्ञानाग्नी गेला तर तो काय करेल? जितका अग्नी जाईल तितकं जाळेल, जितका अग्नी टाकीला लागेल तितकंच तापीन पाणी. का सगळंच तापवेल? समजा टाकीला लागला तर जेवढ्या भागात लागेल तेवढंच पाणी तापवणार, बाकीचं पाणी गारच ठेवेल. पूर्णच टाकीला लागला तर मग अख्खं पाणी तापून टाकेल. तसं चित्तामध्ये गेल्यानंतर जेवढ्या कर्माला लागेल, तो जेवढ्या संचिताला तो आग लावेल तेवढं जाळून टाकेल. आणि शक्यतो याची जास्तीत जास्त शक्यता जी असते ती संपूर्ण चित्तातल्या संस्कारांना आग लावणारी असते. काय होते ते? शक्यतो 99% काय होतं? 99% काय होतं? चित्तामधल्या सगळ्यालाच तो अग्नी लागतो. म्हणजे काय होणार? चित्तातले संचित संपलं. एक इकडून संपलंय, एक इकडून संपलंय. कुठून कुठून काय काय संपलं? एक इकडून संपलं, एक इकडून संपलं. चित्ताचे चैतन्य झाले. म्हणजे चित्तातले सगळे संस्कार काय झाले? भाजले. मग संस्कार भाजले, संस्कार काय झाले? भाजले. आणि भाजून ते नष्ट झाले. काय झाले? नष्ट झाले. ते तिथे नष्ट का झाले? कारण ते बाहेर आले नव्हते. काय आले नव्हते? बाहेर आले नव्हते. तिथले सगळे संस्कार तिथेच जाळून टाकले. म्हणजे त्याला बाहेर पडायला चान्स नाही मिळाला. कारण एखादी गोष्ट भाजत राहिलं तर ती जळून खाक होईल. भाजली आणि पुढे काढली तर काही होत नाही. उदाहरणार्थ एक तवा घ्या किंवा कढई घ्या, त्या कढईमध्ये शेंगदाणे टाका, खालून उष्णता द्यायला सुरुवात करा. काय होईल पहिल्यांदा? काय होईल? काय खूप अवघड नाही प्रश्न, एकदम सोपा प्रश्न आहे. पण महाराजांनी विचारले की लोकांना मध्ये अलर्ट होतात लोक. महाराज विचारते म्हणजे काहीतरी गडबड असणार, म्हणून भाव लोकांचे काय तर घाबरतात लोक. काही नाही, तवा किंवा कढई घ्यायची, त्यात शेंगदाणे टाकायचे, खालून उष्णता द्यायची. काय होईल? सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम झाली, मग शेंगदाणे भाजले जातील. काय होईल? शेंगदाणे भाजले जातील. बरोबर आहे? भाजले जातील. आता ते भाजलेले शेंगदाणे बाजूला काढले तर शेंगदाणे राहतील. काय होईल? भाजले शेंगदाणे बाजूला काढले तर काय होईल? ते राहतील. तर समजा तुम्ही बाजूला नाही काढले, उष्णता चालूच आहे. काय होईल? एक वेळ अशी होईल तिथे काय राहील? राख, कोळसा. कोळसा म्हणजे कोळशाचे पुढे राख. तुम्ही करून बघा प्रयोग. तुम्ही असे प्रयोग केले नसतील, कारण आपलं काही शेंगदाणा कोळसा करायला तव्यात टाकत नाही. बरोबर का नाही? तसं करायला लागलं तर आजूबाजूचे सगळे लोक गोळा होतील. काय झालं तर? पण तुम्ही एक प्रयोग म्हणून करा. 2 शेंगदाणे टाका पाहिजे तर. 2 शेंगदाणे टाकले तर उष्णता तुम्हाला तेवढी द्यावंच लागणार आहे. 2 टाका का 10 टाका. तर एक वेळ अशी होईल की ते शेंगदाणे जे त्याचा कोळसा होऊन जाईल, म्हणजे जळून ते खाक होतील, काहीच नाही राहणार, राख होऊन जाईल त्याची. अजून उष्णता वाढवली, काय होईल? काय होईल? एक वेळ अशी येईल की तिथं काहीच राहणार नाही. तो कोळसा पण शिल्लक राहणार नाही, काही शिल्लक राहणार नाही तिथे. संपूर्ण नष्ट होईल ते, जर त्याला भाजलेल्या अवस्थेत बाहेर नाही काढलं. त्याचप्रमाणे संचित ज्या चित्तामध्ये, त्या चित्तामध्ये तो अग्नी जर सतत तेवत राहिला तुमचं मृत्यू येईपर्यंत, तर तेवढ्या वेळात त्या संचिताचं काय होऊन जातं? संपूर्ण कोळसा राख होऊन जाते. भाजले नाही राहत ते, मग ते काय होते? त्याचे राख होते. मग ती राख जी आहे त्या राखेचा काहीच उपयोग नाही होत. म्हणून ते संचित राख खाली पडली तरी उपयोग होत नाही सगळे. त्याप्रमाणे ते संचित कर्म संपूर्णपणे दग्ध होऊन जात किंवा जळून जात. क्रियमान गेलं, संचित गेलं, 2 किलो गेलं. राहिलं काय? प्रारब्ध. प्रारब्ध कसं राहिलं? प्रारब्ध कसलं राहिलं? भाजलेलं राहिलं. कारण ते भाजलेलं जे आहे ते काय, ते सुटलेलं आहे तिथून, म्हणजे तव्यातून बाजूला पडल्यासारखं आहे. काय झालं? ते तव्यातून बाजूला पडलं किंवा नळातून बाहेर पडलेलं आहे. ते जे नळातून पाणी बाहेर पडलं
नळातून जे पाणी बाहेर पडतंय ते पाणी पाणी म्हणून राहणार आहे, पण गरम पाणी म्हणून राहणार आहे. पण समजा आपण त्या टाकीला अशी उष्णता दिली की ते नळातून पाणी बाहेर येण्याचं बंद केलं किंवा ते चालू जरी राहिलं तरी उष्णता प्रचंड वाढवली. नळातून समजा एवढीशी एक बारीक धार आहे आणि त्या टाकीमध्ये जे पाणी आहे त्याला तुम्ही उष्णता जे आहे ते 5000 डिग्री सेल्सिअस वगैरे दिली किंवा वाढवली एकदम, तर काय होईल? ते त्या टाकीतलं सगळं पाणी खाली येईल का? नाही येणार. काय होईल? ते वरच्याचं पाणी काय होईल? तिथल्या तिथे नाश होऊन जाईल त्याचा तिथल्या तिथे. त्याचप्रमाणे चित्ताला जर तशी आग लागली, म्हणजे चित्तामध्ये जर तो ज्ञानाग्नी तसा राहिला कुठपर्यंत? तुमचा मृत्यू येईपर्यंत. कारण मृत्यू येईपर्यंतचं प्रारब्ध तयार आहे आपलं, ते आहेच तयार, त्याला काय आता बदलता येत नाही. म्हणून तेवढे हे होईपर्यंत जर तिथे अग्नी राहिला तर काय होईल? म्हणून तुमचे 2 वर्ष राहिलेत मृत्यूला समजा, आणि त्यावेळेस तुम्हाला जर ज्ञान झाले तर पुनरावृत्ती होण्याची शक्यता असू शकते. पण समजा तुमच्या मृत्यूलाच 25-30 वर्ष राहिलेत आणि तुम्हाला ज्ञान झालं तर 25-30 वर्ष त्या चित्तामध्ये तो अग्नी राहतो. काय होतंय? मग पुनरावृत्ती होईल का? पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. म्हणून ज्ञान जितकं लवकर होईल तितकं चांगलं. लक्षात. आणि शेवटच्या क्षणाला जरी झालं तरी पुनरावृत्तीमध्ये मग त्याचं काय होतं मी सांगितलं. पुनरावृत्तीमध्ये तो पुन्हा मुक्त होणारच. तर संचित जाळालं, क्रियमाण जाळालं, खाली काय राहिलं? प्रारब्ध. आणि प्रारब्धाचं काय झालं? ते भाजलं. त्याचं काय झालं? ते भाजलं. म्हणजे अशा रीतीने सगळेच कर्म गेले खरं तर. पण म्हणताना आपण म्हणतो की प्रारब्ध शिल्लक आहे, कारण बाकीचे शिल्लक नाही, त्याचा काहीच निकाल नाहीये. क्रियमाण कर्मातून पुन्हा संचितात जरी काही पडलं धरूया आपण, तरी ते कसलं राहणार? भाजलेलंच राहणार. आणि तिथे गेलं तर काय होणार? त्याचं खाक होणार. तिथे काय होईल? त्याचं खाक होऊन जाईल, त्याची राख होईल, तिथं काहीच राहणार नाही. तर अशा रीतीने कर्माचा काय होतो? क्षय. मग कर्माचा असा क्षय झाला तर पुनरावृत्ती कशी होईल? पुनरावृत्ती कशी होणार? म्हणून पुनरावृत्ती त्याची टळली. त्याची काय झाले? पुनरावृत्ती त्याची टळली. तर अशा रीतीने कर्माचा काय होतो? क्षय होतो. क्षीयन्ते चास्य कर्माणि, सर्व कर्माचा त्याचा काय होतो? नाश होतो. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि दग्ध सर्व कर्माणि. उपनिषदामध्ये पण हे सांगितलेलं आहे आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण हे सांगितलेलं आहे. सांगितलेलं नाही? श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा श्लोक आहे आणि उपनिषदामध्ये सुद्धा हा मंत्र आहे की या कर्माचा नाश कसा होतो? ज्ञानाग्नीने होतो. तो ज्ञानाग्नी अशा रीतीने आपण उदाहरण घेऊन त्याचा विचार केलेला आहे. तर प्रारब्ध राहिलंय असं म्हणत असताना सुद्धा प्रारब्ध कसं राहिलेलं आहे? भाजलेलं. म्हणून साधूला क्रियमाण आहे का? नाही. प्रारब्ध आहे, पण कसलं आहे? भाजलेलं आहे. मग त्या मग एखादा म्हणजे त्यांना क्रियमाण तर दिसतं, मग त्याचं क्रियमाण जे दिसतं ते कसलं आहे? ते सुद्धा भाजलेलं आहे. आणि संचित नाही. संचित संपलं. संचित नाही म्हणून पुनरावृत्ती नाही. तर अशा रीतीने कर्माचा क्षय होतो. पण हा कर्माचा अशा प्रकारे क्षय करायचा का नाही, हा विषय कोणाचा आहे? हा त्या जीवाचा विषय. कोणाचा आहे हा विषय? कोणाचा आहे? जीवाचा आहे. म्हणून जो जीव त्या अहंकारावर आहे, त्या अहंकारावर असलेल्या म्हणजे अहम धरलेल्या त्या जीवाने काय करावं लागतं? मन आणि बुद्धीला हे ज्ञान द्यावं लागतं. मन आणि बुद्धीला हे ज्ञान द्यावं लागतं. मग आता एखादा म्हणाले की मुळात आपण ब्रह्मस्वरूपच आहोत, ज्ञानस्वरूप आहोत, बरोबर आहे. मग ह्याची गरज काय मनाला बुद्धीला द्यायची? कारण आता आपल्याकडे मन आणि बुद्धी आहे, आपण आता कर्मामध्ये आहोत म्हणून द्यावं लागतं. म्हणजे मनाला ज्ञान देण्याची गरज काय? बुद्धीला ज्ञान देण्याची गरज काय? कशासाठी? त्या चित्तामध्ये जे कर्म आहेत ती कर्म खाली येतात. म्हणजे टाकीतलं पाणी जसं नळात येतं आणि म्हणून गरम पाणी पाहिजे तर नळाला तापवावं लागतं, त्याप्रमाणे ती कर्म जाळायची आहेत. आणि ती कर्म येतात कुठून? ती चित्तातून येतात. म्हणजे कुठून तरी येतात. संस्कार ते तिथे कुठून येते? कुठून तरी येतात. तर तिथून जे आले तर त्याला काय करायला लागेल? आपल्याला त्याला जाळावं लागेल. मग त्याला जाळण्यासाठी पर्याय काय आपल्याकडे? फक्त ज्ञानाग्नी हा पर्याय आहे. आपण ज्ञान स्वरूप असलो तरी सुद्धा हे आपल्याला करावं लागतं. म्हणजे एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की मुळात आपण ज्ञान स्वरूप आहोत, मग का करायचं हे सगळं? कारण काही शास्त्र अभ्यास केला की ते वाचतात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो निष्प्रपंच निष्कलंक असं वाचतात आणि ते मग मला म्हणतात की महाराज काही करायची गरज नाही, आम्हाला कळलं आता सगळं. तुला काही कळलेलं नाही, अजून काही कळलेलं नाही.
कारण हा खेळ जिथपर्यंत कर्माचा लक्षात येतो तिथपर्यंत काही कळत नाही. 3 गोष्टी कळून घ्यायच्यात. त्यातलं पहिली गोष्ट मी तुम्हाला आज सांगतोय. काय करायचे? कर्मक्षयाचा विषय सांगतोय आता सध्या. 3 गोष्टीपैकी पहिलीच गोष्ट सांगितली आहे तुम्हाला मी आता, किंवा सांगतोय की कर्मक्षय जो आहे तो होणं गरजेचं आहे. आणि कर्मक्षय होणे म्हणजे कर्माचा नाश होणं गरजेचं आहे, नैष्कर्म्य सिद्धी होणं गरजेचं आहे. पण एखाद्याने नुसतं मांडलं की मी ज्ञानस्वरूप आहे तर त्याने होईल का? तसं होणार नाही. हा नाश होणं गरजेचं आहे. तो कसा होणार आहे? ते मन जे आहे, ती बुद्धी जी आहे ती तद्रूप होणं गरजेची आहे. काय होणं गरजेचे आहे? मन आणि बुद्धी तद्रूप होणं गरजेचे आहे. किंवा बुद्धीला ते ज्ञान होणं गरजेचं आहे. जरी बुद्धी जड असली तरी, बुद्धी जड असली तरी बुद्धीला ज्ञान होणं गरजेचं आहे. मन जरी जड असलं तरी मनाला ते ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना ते ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. काय? ते तत्व, म्हणजे तो परावर असलेलं ब्रह्म. ते परावर असलेलं ब्रह्म आपल्याला दृष्ट करून घेणं गरजेचं आहे. म्हणून ते दृष्ट न करता नुसता शाब्दिक रीतीने कोणी जर ते म्हणू लागला तर त्याला काही अर्थ नसतो. त्याला बोलण्याचा काही अर्थ नाही. तर मन आणि बुद्धी ही सम होणे ही गरजेची गोष्ट आहे. ती एकदा झाली की तिथून पुढे हा खेळ काय? हा खेळ फक्त प्रारब्धापुरता मर्यादित आहे. तो कशापुरता मर्यादित आहे? फक्त प्रारब्धापुरता मर्यादित आहे. त्याचं प्रारब्ध किती असेल हे सांगता येत. 1 जन्माचं असेल किंवा 2-4 जन्माचं असेल. तर बरेचसे जे महापुरुष असतात हे महापुरुष पूर्वीचे ज्ञानी असतात. त्यांना या जन्मात काही करायची गरजच नसते, काही साधन नसतं, काही नसतं, ते ज्ञानी असतं. का? ते पूर्वी केलेलं असतं. काय केलेलं असतं त्यांनी? ते पूर्वी ते करून आलेले असतात, पण त्याचं प्रारब्ध शिल्लक राहिलं असतं म्हणून ते कुठल्या तरी मातेच्या उदरात जन्माला येतात. ते अवतार नसतात, पण ते काय झालेले असतात? ज्ञानी असतात. मग तुम्हाला असं दिसेल की कितीतरी असे महाराज लोक आहेत, त्यांचं साधनांचं बघितलं तुम्ही काही नसतं. त्याला आपण योग भ्रष्ट असं म्हणतो. या जन्मात त्यांची काही साधनं नसतात, आणि जरी दिसली तरी ती नसल्यासारखीच असतात. त्या साधनांना काही एवढं किंमत नसते. त्याचं कारण काय? पूर्वजन्मी त्यांचं तो झालेलं असतं. मग एखाद्याचे असे 2 जन्म पण होऊ शकतात पुढं पुन्हा, म्हणजे काही थोडंफार शिल्लक असेल ते या जन्मात पुन्हा होतं ते. पण तो ती अग्नी लागलेला असतो आतमध्ये. काय झालेला असतो? तो अग्नी लागलेला असतो, आणि म्हणून तो काय होतो? पुढं परत प्रदीप्त होतो. म्हणजे तो दृढ होत राहतो, तो भाव त्याचा दृढ होत राहतो, आणि पुढे मग पुढच्या जन्मामध्ये जातो. तर असे 1-2 जन्म जरी झाले तरी काही आपल्याला हरकत नाही. असे 10 जन्म झाले तरी आपल्याला काही हरकत नाही. कारण त्याला काही नियम काही नाही आहे की एवढेच जन्म व्हायला पाहिजे. ते संचितातून किती येणार खाली त्याच्यावर आहे. आणि संचितातून काहीच नाही आलं तर त्याच जन्मामध्ये त्याचा विषय संपतो. म्हणजे या जन्मात जेव्हा त्याचा मृत्यू येईल तेव्हा त्याचं काय होतं? कर्माचा क्षय म्हणजे त्याला पुनरावृत्ती नाही व्हायला पाहिजे. तर पुनरावृत्ती जेव्हा केव्हा त्याचा शेवटचा जन्म असेल, म्हणजे हा जन्म असो किंवा पुढे जन्म असो, त्याचं काय होणार? जेव्हा केव्हा त्याचा शेवटचा जन्म, तेव्हा काय होणार? तेव्हा त्याचं स्थूल शरीर जे आहे, त्या स्थूल शरीराला चालवणारा जे प्राण आहेत, ते प्राण म्हणजे सूक्ष्म तत्व जे आहेत सगळी, ती सगळी सूक्ष्म तत्वाला मिळतात. काय होतं? सगळी सूक्ष्म तत्व सूक्ष्म तत्वाला मिळतात, आणि स्थूल तत्व स्थूल तत्वाला मिळतात. स्थूल तत्व तर प्रत्येक देहामध्ये त्या तत्वाला मिळत असतात, पण सूक्ष्म तत्व जी आहेत ती काही मिळत नाही. त्यांचा पुंजका जो आहे तो जीवासकट फिरत राहतो आणि त्याला पुनरावृत्ती होत असते. पण ज्याचा सर्व कर्माचा क्षय होतो आणि त्याचा शेवटचा जन्म आहे, तर त्या काळामध्ये त्याचं काय होतं? तर त्या काळामध्ये त्याचं स्थूल तर सर्वांचंच पंचीकृत पंचमहाभूताला प्राप्त होत असतं. सर्वांचंच, तुमचं माझं सर्वांचंच होणार आहे. पण जो महात्मा आहे त्याचं शेवटच्या जन्मामध्ये काय होतं? त्याचं सूक्ष्म शरीर जे आहे, त्या सूक्ष्म शरीराचे सगळे जे काही तत्व आहे, म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूत, ही सगळी त्या तत्वाला मिळून जातात. मग प्राण जो आहे, प्राण हा अतिसूक्ष्म आहे. आपला जो प्राण आहे हा स्थूल प्राण वेगळा, आणि प्राण जो आहे, जो जीवाच्या नंतर आपण त्याला धरू शकतो, तो प्राण जो आहे, तो प्राण साक्षात खरं तर जीवस्वरूप आहे, आणि जीव हा साक्षात आत्मस्वरूप आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे. तर ते जे आहेत ते पुन्हा एकरूप होऊन जातात. आणि ते कशाशी एकरूप होतात? ते व्यापक तत्वाशी एकरूप होतात. म्हणजे 3 गोष्टींची विल्हेवाट अशी लागते. प्राणाच्या प्राणात एकरूप होतो, म्हणजे प्राण, जीव, आत्मा, ब्रह्म हे सगळे एक होतात असं धरा.
सूक्ष्म शरीराला प्राप्त होतं, सूक्ष्म तत्वांना प्राप्त होतं. स्थूल शरीर स्थूल तत्वांना प्राप्त होतं. खाली शिल्लक काय? काहीच नाही. त्याचा विषय संपला. मग तो जीव कुठे गेला? तो जीव ब्रह्मरूप झाला. तो काय झाला? तो जीव ब्रह्मरूप झाला. आता त्याची जी मुक्ती आहे, ती मुक्ती जी आहे ती काय? ती त्याला पुन्हा कुठल्याही स्वरूपाला आणत नाही. तो व्यापक असलेल्या तत्वाशी एकरूप होतो. जेव्हा स्थूल शरीर आहे, जेव्हा सूक्ष्म शरीर स्थूल शरीर आहे, तेव्हा त्याचा जीव ब्रह्मरूप जो झालेला असतो तो फक्त त्याच्या कर्माचा क्षय करण्यासाठी उपयोगाला येतो. तिथे तो व्यापक तत्वाशी तसं पाहिलं तर एकरूप झालेला नाहीये. ही एक स्थिती आहे. याला देहातली मुक्ती असे म्हणतात, सद्योमुक्ती. आणि विधेय मुक्ती जी आहे ती देह गेल्यानंतर त्याला ती विधेय मुक्ती आहे. म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर त्या त्या तत्वाला प्राप्त होणे ही विधेय मुक्ती आहे. आता काही अत्यंत उत्कृष्ट असे महात्मे असतात, यांची संख्या नसल्यासारखी असते. तर यांचं काय होतं? यांची देहीच विधेयी दशा येते. म्हणजे स्थूल शरीर जसं आहे तशा स्थितीमध्येच ते पंचमहाभूताला विलीन झालेलं असतं, पण तरी दिसतं जगाला. जगाच्या दृष्टीने स्थूल शरीर दिसतं आणि स्थूल शरीराला चालणं बोलणं खाणं पिणं असल्यामुळे जगाला सूक्ष्म शरीर दिसतं. त्याच्या दृष्टीने स्थूल शरीर पंचमहाभूतांना विलीन केलेलं असतं, सूक्ष्म शरीर सुद्धा पंचमहाभूताला विलीन केलं असतं. पण अशा महात्म्याची संख्या अत्यंत दुर्लभ असते. म्हणजे देहीच विधेयी दशा भोगणं ही फार कमी महात्म्यांना प्राप्त होते. फल दोघांचं एकच आहे, म्हणजे पण ही उत्कृष्ट अवस्था. म्हणजे तो देहात असूनच विधेयी दशा भोगतो. म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर त्याचं जे दिसतं ते कोणासाठी आहे? ते जगासाठी आहे. त्याच्यासाठी ते काही नाही, त्याच्यासाठी ते राहिलेलं नाही. जगाला ते दिसतं, जगाला तसं वाटतं, पण त्याच्या दृष्टीने तो स्थूल देह सूक्ष्म देह पूर्ण विलीन करून बसलेला असतो. काय झालेलं त्याचं? त्याने ते त्याच वेळेस विलीन केलेलं आहे. ती विलीन करण्याची जी स्थिती आहे ही थोडी अवघड आहे किंवा ती दुर्लभ आहे, सर्वांना नाही होत. म्हणजे याचा अर्थ पहिल्या वर्गातलं जे आहे तो काही मुक्त होणार नाही का? तो पण मुक्त होणारच. ज्याने भाजलं कर्म त्याचा पुनरावृत्ती टाळणार, फक्त आज नाही तर उद्या टाळणार. उत्कृष्ट असेल तर लगेच, नसेल तर तेवढ्या वेळाने. पण त्या कर्माचा क्षय झाल्यामुळे पुनरावृत्ती हे टाळणार हे नक्की. एखाद्याला त्याचं कर्म दुसरं शरीर देतं म्हणजे ते माणसाचंच देतं असं काही गरजेचं नाही. पण एखाद्याला असं वाटू शकतं की कर्माचा जो संचित कर्माचा जो भाग शिल्लक आहे त्यामुळे त्याला पुन्हा माणसाचं शरीर मिळणं गरजेचं आहे का? गरजेचं नाही. ब्रह्मलोकाला सुद्धा त्याला शरीर प्राप्त होऊ शकतं. ब्रह्मलोकात जर तो गेला तर ब्रह्मलोकातून त्याला क्रम मुक्ती लागते. म्हणजे तिथे त्याच्या शरीराचा काय होतो? शेवट होतो आणि तिथून पुनरावृत्ती येत नाही, असं पण शास्त्रामध्ये लिहिलं आढळतं. तो क्रम मुक्तीला जातो. काय होत आहे त्याचं? तिथे जाऊन त्याला तो शेवटचा जन्म होतो. तिथे सुद्धा त्याला शेवटचा जन्म होईल असं नाही, तिथे त्याला कदाचित 1-2 शरीर मिळू शकतात. पण शक्यतो समजायला हे जर अवघड आहे म्हणून तिथे जातो आणि तिथे मुक्त होतो, एवढं लक्षात. तर क्षीयन्ते चास्य कर्माणि हे आपल्याला करावं लागेल. त्यासाठी काय करायचं आहे, कुठे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला मी विषय सांगितलेला आहे. म्हणजे इथपासून तिथपर्यंत सगळा विषय सांगितलेला आहे. आपल्याला कुठे लक्ष द्यायचं आहे? आपल्याला म्हणजे कोणाला? जीवाला. जो जीव अहम अधीन आहे, म्हणजे जो जीव अहंकारावर आलेला आहे, त्या जीवाला कशावर लक्ष द्यायचं आहे? यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधाय हे प्राप्त करायचं. हे आधी झालेला आहे सगळा अभ्यास हा. म्हणजे तो फक्त मी तुम्हाला मागची संगती सांगतो या श्लोकाशी. ते झालंय तेव्हा हे होत आहे. म्हणजे हे करायचं असेल तर ते आधीचं करावं लागेल. म्हणजे मागच्या श्लोकांमधला अभ्यास जो आहे तो सोडता येणार नाही. तर यत्र यत्र मनोयाती हा जो आपला विषय आपण मागे पाहिलेला आहे त्याचं फल आहे काय? तस्मिन दृष्टे परावरे. आणि मग त्याचं फल काय आहे? क्षीयन्ते चास्य कर्माणि. तर अशा रीतीने कर्माचा क्षय. मग इतर कर्माची विभागणी नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त वगैरे हे सगळं हे कुठे गेलं हे कोणालाच कळत नाही. त्याचा काही विषयच राहत नाही त्या साधूकडे. म्हणून साधूकडे साधूला ना नित्य कर्म आहे ना नैमित्तिक कर्म आहे ना त्याला निषिद्ध आहे ना त्याला काम्य आहे ना त्याला प्रायश्चित्त आहे. त्याच्या दृष्टीने हे काहीच नाही. मग हे कोणासाठी आहे? हे सगळं साधारण माणसासाठी आहे.
साधूला नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, निष्काम, सकाम इत्यादी कुठल्याही प्रकारे कर्माची विभागणी केली असेल ते साधूच्यासाठी ती अजिबात नसते. म्हणून तो, कारण की तो या कर्माच्या भाजलेल्या अवस्थेपर्यंत पोहोचला असतो. म्हणजे कर्माला त्याने काय केलं असतं, भाजलेलं असतं ज्ञानाग्नीने. म्हणून तो त्या कर्मांना कुठल्याही वर्गामध्ये टाकू शकत नाही, तो त्याच्या परे गेलेला असतो. म्हणून शुभ अशुभ असं त्यासाठी राहत नाही, पाप पुण्य असं त्याच्यासाठी राहत नाही, असं कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण त्याच्यासाठी राहत नाही, त्याला ते नाही. मग कोणाला आहे, जे लोक त्याला त्या रीतीने पाहतात त्याला तसं भोगावं लागतं, त्याला ते काहीच नसतं. म्हणजे साधूचं जर एखादी क्रिया शुभ दिसली आणि मग ते पाहून त्याला जर काही शरण गेले तर त्या सगळ्यांना त्याचं फल मिळतं. साधूला कारण फल देता येत नाही, नियमाप्रमाणे साधूकडे ते फल जाणार नाही, मग ते कोणाला मिळतं, त्याच्याकडे त्या रीतीने पाहणाऱ्या, स्तवन करणाऱ्या लोकांना ते मिळतं. आता साधूचं जर समजा अशुभ कर्म काही दिसलं, म्हणजे एखादा महापुरुष जो आहे तो दक्षिणेसाठी लांचावलेला दिसला आणि लोक मग त्याला म्हटलं, अरे हा काय पैशाच्या पाठी मागला, असं जर एखादा म्हटलं, जसं याज्ञवल्क्य मुनी पैसे गोळा करत, धन गोळा करत, मग काय होतं, हे ज्यांना दिसतं त्या सगळ्यांना त्याचं पाप कर्माचं, अशुभ कर्माचं फल लागतं. म्हणून शक्यतो कुठल्याही साधूला कुठल्याही प्रकारे निंदेकडे जाऊ देऊ नये. म्हणून अनिंदा हा संप्रदायामध्ये फार महत्वाचा विषय मानलेला आहे. संप्रदायाच्या 4 लक्षणामध्ये मी कायम तुम्हाला सांगत असतो, महत्वाचा मुद्दा काय असतो, अनिंदा. कुठल्याही परिस्थितीमध्ये निंदा चालत नाही, मनातूनच चालत नाही, म्हणजे पाठीमागे चालत नाही, समोर तर प्रश्नच येत नाही, कुठूनच ती चालत नाही. कारण 4च लक्षणं आहे संप्रदायाची. संप्रदायामध्ये तुम्ही जर यायचं असेल तुम्हाला लक्षणं काय, 4च आहे. त्यातलं महत्वाचं लक्षण शेवटचं काय, अनिंदा. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये शेवटचं काय साधन आहे, अनिंदा. तर निंदा नसणं. असं जर केलं तर आपल्याला काय होईल, त्या साधूच्या पुण्यकर्माचं, शुभ कर्माचं, कारण त्याच्या असणार ना ते पण का फक्त अशुभ असणार आहे, दोन्ही असणार ना त्याच्याकडे. कारण संचितामध्ये एक आहे का, दोन्ही आहे, संचितामध्ये दोन्ही आहे. म्हणून त्याचं शुभ कर्माचं फल आपल्याला घेण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. म्हणून साधू संतांची सेवा करणं, साधू संतांच्या संगतीत राहून त्यांच्या विषयी सतत शुभ भाव, शुद्ध भाव ठेवणं हे साधकाचं कर्तव्य असतं. कुठेही राहिला तरी काय अपेक्षित आहे, जग काय करेल, जग काय म्हणण्याला किंमत नाही. तर साधूच्या शुभ कर्माचं, म्हणजे अशा सिद्ध महात्म्याच्या शुभ कर्माचं सगळं पुण्य किंवा सगळं फल आपल्याला मिळणं गरजेचं आहे, त्याच्यात आपली प्रगती होते. म्हणून जो तन मन जीवाने साधूला शरण जातो, अगर्वता दास्य करतो, त्याला त्या ह्याच्यात अत्यंत वेगाने जाता येत. मागे मनात वगैरे जरी साधूविषयी निंदाभाव जागृत झाला तर तेवढ्या गतीने तो खाली जातो, घसरण होते. आलं लक्षात. म्हणून जितकं वर जाणं सोपं आहे तितकं खाली जाण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून सावध राहावं लागतं, जगामध्ये कुठल्याही महात्म्याची निंदा करू नये. कारण आपल्याला ती अवस्था प्राप्त करायची असेल तर अशा रीतीने तुम्हाला कर्माच्या संबंधित असलेला महत्वाचा, साधकाचा गरजेचा असणारा भाग मी सांगितला. तर कर्मक्षय करण्यासाठी ब्रह्मज्ञान किंवा परावर ब्रह्माचं ज्ञान करा. ते करण्यासाठी जे काही साधन आपण पाहिलेले त्यांचा आपल्याला सतत प्रयत्न करायला पाहिजे. ते केलं तर आपल्याला हे फल प्राप्त होईल. तुम्हा सर्वांना इथपर्यंत पोहोचता यावं यासाठी तो परम दयाळू भगवंत आपणा सर्वांवर कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत.
विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाला सुखी